बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार सोलापूर येथे दिनांक 25/12/2024 रोजी प्रदान करण्यात आला आहे। आपल्या समितीसाठी ही अत्यंत गौरवशाली गोष्ट असून त्यानिमित्तानं आपल्या समितीच्या वतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार समारंभ आज रविवार दिनांक 5/1/2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आपल्या शाल्वन बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आला असून आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। आयुष्यमान सूर्यकांत पांडुरंग साहेब यांनी स्वीकारावं। आयरे समितीचे सरचिटणीस आयुष्यमान आनंद जाधव साहेबांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतोय आणि आयरे साहेबांना विनंती करतोय की साहेब आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण ग्रहण करा। जय भीम सर्वांना। विश्ववंदनीय तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्ध आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे प्रमुख निर्माते, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामाता आणि महापुरुषांच्या प्रतिमांना प्रथम मी अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शाल्वन बुद्धविहार आज या ठिकाणी जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे, हा सत्कार समारंभ ह्या विहारामध्ये मला वाटतं गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे आणि पहिल्यांदाच या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्या प्रत्यर्थ आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलेलं आहे ते मी स्वीकारतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम। साधू साधू। उपाध्यक्षांनी मेणबत्ती प्रज्वलित करावी व वातावरण प्रकाशमय करावे। हो अध्यक्ष साहेब वा तुम मूर्तीला पुष्पहार। साधू साधू साधू। उपस्थित राहिला त्यांचाही आम्ही कमिटीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील सूत्रसंचालन विद्यमान कमिटीचे चिटणीस आयुष्यमान बुद्धजय भारतशंकर साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शाल्वन बुद्धविहारमध्ये आपणा सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। आज आपण सर्वजण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। काही वेळापूर्वी आहिरे साहेबांनी सांगितलं की गेल्या 30 वर्षामध्ये असा हा पहिलाच कार्यक्रम या विहारामध्ये संपन्न होत आहे। अनेकांना उत्सुकता आहे की बाबा कार्यक्रम काय होता, पुरस्कार नेमकी काय भानगड असते, पुरस्कार का दिला, कशासाठी दिला। अनेकांना सोलापूरला यायची इच्छा पण होती आणि डिस्टन्समुळे लांब असल्यामुळे अनेकांना ते येताही आलं नाही। तो प्रोग्राम तिथं काही जणांना बघायलाही भेटलेला नाही। तर या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी त्याचप्रमाणे तिथं जरी जाता नाही आलं तरी इथं त्या कार्यक्रमाचा थोडासा अंश तरी त्या कार्यक्रमाचा आपल्याला भाग होत आहे हा हेतू। आणि त्याचप्रमाणे की आपण फक्त काही क्षणापुरतं एकत्र येतो विहारामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं, आपल्याला खूप कमी ओळख असते कार्यकर्त्यांची आणि मग त्या कार्यकर्त्यांची एक चांगली ओळख आपल्यापर्यंत पण व्हावी
की जेणेकरून जे कार्यकर्ते काम करतात त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनाही ऊर्जा मिळेल अशा पद्धतीचा हेतू ठेवून हा कार्यक्रम आजचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुरस्कार वगैरे भेटणं म्हणजे खूप काही वेगळं वगैरे असं अनेकांना आपल्याला वाटतं, परंतु ती तशी गोष्ट नाही मित्रांनो. आपला सर्वांना माहिती आहे, आपण ज्या समाजामधून येतो, ज्या चळवळीचे पाईक म्हणून आपण काम करतो, त्यामध्ये आपला आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करतो. प्रसंगी तो कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो, आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतो, पत्नीकडे तर दुर्लक्ष करतच असतो, मुलाबाळांच्याकडे त्याचं लक्ष नसतं. हे सगळं करून बाबासाहेबांची ऊर्जा घेऊन समाजाला बांधण्याचं काम आपला कार्यकर्ता करत असतो. त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे कुठलेही पाठबळ नसतं. खूप मोठं काम तो कार्यकर्ता करत असतो. हे करत असताना इथली प्रस्थापित व्यवस्था तर त्याला कधी मान देत नाही, त्याला सन्मान देत नाही. हे जर तुम्ही उच्च वर्णीयाकडे बघितलं तर एखाद्या माणसानं जर एक पुस्तक लिहिलं तर त्या लेखकाचा गौरव केला जातं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचं लाडकं साहित्यिक, 1-2 पुस्तके लिहिल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या सरकारचा पुरस्कार दिला जातो. आणि आमचा कार्यकर्ता दिवस रात्र पोटाला चिमटे काढून वन फिरत आहे. त्या कार्यकर्त्याला कुणीही विचारत नाही, ना प्रस्थापित व्यवस्था विचारते, ना समाज म्हणून आपण कुणीही त्याला विचारत नाही. आपण म्हणतोय करते तर करू दे, आम्हाला काही देणे घेणं, आमचं पोट भागते ना, विषय मिटला. तर अशा दोन्हीकडून आमचा कार्यकर्त्याचं सँडविच होतो मध्ये. कार्यकर्ता तन मन धन अर्पण करून चळवळ मोठी करत असतो, परंतु त्या कार्यकर्त्याला कुठेही बळ देण्याचं काम या इथली व्यवस्था करत नाही. आणि म्हणून मग अशा कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम समाज म्हणून आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच गेल्या 11 वर्षापासून सोलापूरमध्ये नामदेवराव बापू भालशंकर जे माझे आजोबा आहेत, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा पुरस्कार देतो. राज्यातील जे चळवळीचे कार्यकर्ते आहेत की जे कोणताही स्वार्थ हेतू किंतु परंतु न ठेवता समाजासाठी झटत आहेत आणि त्यांची दखल आपण सर्वांनी घेऊन असे हिरे समाजासमोर आणले पाहिजेत, जेणेकरून या समाजाच्या या कार्यकर्त्याच्या पाठीशी समाज तुमच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं आहे. तुम्ही अतिशय चांगलं काम करताय, ही तुमच्यावरती कौतुकाची थाप समाज तुम्हाला देतोय. म्हणून हा उपक्रम आम्ही गेल्या 11 वर्षापासून सोलापूरमध्ये करत आहोत. याची सुरुवात झाली होती म्हणजे जेव्हा माझे आजोबा 65 वर्षाचे होते. आपल्या सर्वांना माहीत असते की आपल्या आईबाबांचे ऋण आपल्यावर खूप मोठे असतात आणि ऋण मोठे असतात, परंतु आणि आपण असंही असतो की पैसा अडका आल्यानंतर आपण अॅनिव्हर्सरी मोठी करतो, लेकरांचे बड्डे मोठे करतो, परंतु आईबाबाला कुठेतरी विसरून जातो. सरकारी नोकरीमध्ये आल्यानंतर त्या लोकांची आईबाप वृद्धाश्रमात जातात आणि मग ते कुठेतरी होणे म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या वडिलांचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून 65 त्यांची कंप्लीट झाल्यानंतर पिंपरी साखर तालुका बार्शीमध्ये त्यांचा वाढदिवस केला होता तेव्हा. आणि ती प्रथा ती तशी हळूहळू सुरू झाली आणि मग 11 वर्षापूर्वीपासून मग असं तरी एक सामाजिक जोड देण्याचा प्रयत्न केला की बाबा याच्या निमित्तानं आपल्याला जर आपल्या कार्यकर्त्यांना समोर आणता आलं तर ती अतिशय गौरवाची गोष्ट असेल. आणि म्हणून मग तो पुरस्कार द्यायला सुरुवात केली. राज्यातील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. योगीराज वाघमारे असतील जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, दत्ता गायकवाड असतील विचारवंत आहेत, त्याचप्रमाणे युवा अनेक कार्यकर्ते आहेत. आतिश कविता लक्ष्मण शिरसट नावाचा देश पातळीवरती गाजलेला एक कार्यकर्ता आहे जो मनोरुग्णांची सेवा करतोय. तर अशा अनेक पत्रकारांना, कार्यकर्त्यांना, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आपल्या सर्व लोकांचा या ठिकाणी गुणगौरव व्हावा, समाज त्यांच्या पाठीशी उभा राहावा म्हणून हे केलेला खटाटोप आहे. आणि यावर्षीचा जो 2024चा पुरस्कार होता तो पुरस्कार आपल्या या शालवन समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवन बुद्धविहारचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत जाधव साहेब यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार आम्ही त्यांना दिला. आपण सर्वजण त्यांना ओळखता, माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांचा त्यांच्याशी संबंध जास्तच आलेला आहे. पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही साहेबांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, आता मॅक्झिमम इथले सर्व लोक कोकणमधून आहेत. कोकण हा ऑलरेडी भौगोलिक परिस्थितीतून लोकांना म्हणजे लांब केलेला आहे. आमच्या पुढे कोकणचं एक निसर्गाने संपन्न वगैरे असं चित्र निर्माण केलं जात आहे, परंतु तिथल्या माणसाचं काय? तिथल्या माणसाला सांगितलं की साहेबांनी पाणी भेटत नाही. कालच सांगितलं 1 लाख रुपये तिथं दिले, मग तो पाण्याची वगैरे व्यवस्था, अनेक समस्या तिथं आहेत. आणि ही समस्या ओळखून त्या कोकणातल्या बौद्ध लोकांचं संघटन व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1951 भारतीय बौद्धजन पंचायत समिती कोकणाच्या भागासाठी चालू केली होती. भारतीय बौद्ध महासभा इतर भागामध्ये केली होती, परंतु कोकणातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून, कारण त्या लोकांचं संघटन होणं गरजेचं आहे. हा भाग हा विस्थापित झालेला आहे, या लोकांपर्यंत
माहितीची तंत्रज्ञानाची साधनं माहिती लवकर पोहोचत नाही, शिक्षण लवकर पोहोचत नाही, तर या लोकांपर्यंत हा समाज पुढारला पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध पंचायत समिती स्थापन केली. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्व जन्मजात कार्यकर्ते असतो. आंबेडकरी घराण्यात जन्मलेल्या बाबासाहेबांना चळवळीचं पाईप डोक्यात काय येऊ नये, पण तो डीएनए मध्येच आहे चळवळ करायची. उठलं की आपलं लेकरू जेव्हा बोलायला लागलं की ती चळवळीत पळत राहतं, चळवळीत झिजत राहतं. आणि मग साहेबांनी सुद्धा चळवळीमध्ये साहेबांचा संबंध आला. लहानपणापासून त्यांना ती गोळी लागली होती. आणि मग ते साहेब कार्यकर्ता म्हणून मग त्यांच्या ते रत्नागिरीमध्ये असतील. त्यानंतर मग ते 1990 मध्ये काहीतरी मुंबईमध्ये आले आणि केंद्रीय सेवेमध्ये ते दाखल झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे की जे एकदा का नोकरी लागली की मग नोकरी आली की छोकरी, आणि छोकरी आली की लेकरं बाळ की झालं. आपला माणूस त्याच्यामध्ये गुरफटून जातो. समाजाशी देणं घेणं नाही, चळवळीशी देणं घेणं नाही. परंतु असेही काही व्यक्तिमत्व असतात की जी व्यक्तिमत्व आपल्या समाजाचं ऋण, बाबासाहेबांचं ऋण फेडण्यासाठी चळवळीमध्ये कार्यरत असतात. तर असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे या समितीचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत जाधव साहेब आहेत. आणि म्हणून मी या विचारमंचावरील सन्माननीय अहिरे साहेबांना विनंती करतोय की साहेब, आजच्या सत्कार मूर्तींचा सन्मान या आपल्या विहारामध्ये आपण करायचा आहे. मोठ्या उत्साहामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मी अहिरे साहेबांना विनंती करतोय की सन्माननीय शशिकांत जाधव साहेब, त्यांच्या पत्नी या दोघांचाही आपण शाल देऊन, बुके देऊन आणि जो सन्मानपत्र त्यांना मिळालं होतं ते सुपूर्द करून त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मी रामटेकेताई यांनाही विनंती करतो, ताई आपण पण पुढे यावं. त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील जे महान पुस्तक त्यांना देण्यात येत आहे. सकपाळताई यांच्याकडून साहेब यांच्याकडून साहेबांचा सन्मान होत आहे. तसेच आजचे अध्यक्ष आयुष्यमान सूर्यकांत पांडुरंग भेट म्हणून देत आहे. तसेच रमेश वामन कदम साहेब यांनी हे पुष्पगुच्छ देऊन जाधव साहेब आणि त्यांच्या पत्नीचं यांचाही ते अध्यक्ष साहेब सन्मान करत आहेत. सपत्नी त्यांना भीमटोला आणि मोहब्बत की किताब बुक आणि त्याचा धम्म हे पुस्तक देऊन त्यांना सन्मानित करत आहे. आणि हा हृदयस्पर्शी सोहळा आहे. मला वाटतं की कॉलेजचे सगळे लोक लक्षात घ्या, हा जो सत्कार समारंभ आहे किंवा जो पुरस्कार आहे तो एकट्या शशिकांत जाधव साहेबांचा नाही, तो इथे बसलेल्या आपणा सर्वांचा आहे. मग तो विहारामध्ये येणारा लहान लेकरू असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल. हा सत्कारांभ, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रत्येक त्या कार्यकर्त्यांचा आहे. मग तो विहारासाठी जाणारे आनंद जाधव साहेबांचा आहे,
तो अनिल जाधव साहेबांचा आहे, तो आयरे साहेबांचा आहे, तो वालवेकर साहेबांचा आहे, तो माझा आहे, आपणा सर्वांचा आहे, तो ताईंचा आहे, त्या ताईंचा आहे, सत्पती ताईंचा आहे, जाधव ताईंचा आहे, आपल्या सर्वांचा तो सत्कार समारंभ आहे. आणि म्हणून या सत्कार समारंभाच्या या आनंदाच्या क्षणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतोय. आणि या सवंगड्याला, आपल्या सहकार्याला या ठिकाणी काही आपले सहकारी शुभेच्छा देणार आहेत. प्रथमतः मी आमंत्रित करतोय सन्माननीय अनिल घाडगे साहेबांना की साहेब आपण आपल्या या मित्राला शुभेच्छा द्यायच्या आहेत. साहेबांना मी विनंती करतोय घाडगे साहेबांना की साहेब आपण शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विश्ववंदनीय महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटना शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस व त्यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून आज खूप छान असा कार्यक्रम. ऑडिटरचा प्रश्न आला. आम्ही 2-3 वर्षाचं हे ऑडिट केलं नव्हतं, पण ते आल्यानंतर अगदी ऑडिट वगैरे व्यवस्थित करून त्यांना अगदी म्हणतात ना, त्यांना सगळं समजावून शिकवून त्यांच्याकडून करून घेतलं आणि स्वतः त्यांनी गाईड करून ते सगळं लिखापडी करून आणि त्यांनी सगळं आतापर्यंत अगदी अॅक्युरेटपणाने आपलं हे कामकाज या साधन उदाहरणाचं केलेलं आहे. हे आपण त्यांना विचारता कामा नये, कारण ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याकडून तर राहिलं होतं काही कार्यकारिणीमध्ये ते नसताना, म्हणजे ते होते पण ते नसताना काही काय राहून गेलेलं, 2-3 वर्ष ऑडिट पण राहिलेलं, पण तेही त्यांनी पूर्ण केलं. ही पण फार मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारचं म्हणजे ही जाधव साहेबांची तोफ आहे ना, ही नेहमी आहे ना जबरदस्त चालते. मी तोफच बोलेन त्यांना. त्याचं कारण असं आहे की खरोखर बोला तरी तर ऐकत नाही आणि खूप आतून इथून बोलतात ना, त्यामुळे खूप समाधान वाटतं की बाबा लोकांनी आलं पाहिजे. बघा आता लोकांच्या घरी जाणं, लोकांचा संपर्क साधणं, तरी पण आहे ना लोक यायला बघत नाही, तरी पण आपण जाऊया. गेल्या वेळेला गेलो, आता त्यांचं सगळ्या कार्यक्रमांनी ठरवलं की आपण लोकांची भेट घेऊ, तर लोकांना पण भेट घेण्यास प्रवृत्त करूया. पण हे सगळी कळकळ आहे ना त्या जाधव साहेबांची आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची. आणि आता खरोखर आम्ही त्याच्या वेळेला बसायचो या विहारामध्ये, त्या वेळेला आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही कार्यकारिणीची बैठक असायची, कार्यकारिणीचं म्हणजे मला वाटतं कार्यकारिणी चेंज करण्याची, त्यावेळेस आमच्याकडे हे 22 ते 25 लोक आणि आमच्या विहारामध्ये फक्त 25-30 लोक. नेमकं कोण निवडायचा हा प्रश्न निर्माण होता. अशी परिस्थिती आल्याने जबरदस्तीने आम्ही नावं सांगायचो, त्यांना घ्या, यांना घ्या, यांना घ्या, यांना घ्या, तर त्याला विलास नव्हता. कारण लोक येत नाहीत, तो एक मोठा प्रश्न आहे. पण विचारल्यानंतर आम्ही चर्चेमध्ये आम्हाला नेहमी विषय असायचा की बाबा उद्या या विहाराचं काय, आणि त्याला ती कळकळ नेहमी असायची की या विहाराचं काय होईल. या विहारामध्ये आली पाहिजे लोक, चांगलं लोक आली पाहिजे. आणि म्हणून उदय साहेब तुम्हाला एक चांगलंच सांगतो की तुम्ही आला, दांडेकर साहेब आले, पाटील साहेब आले, त्याच्यामुळे आहे ना आज विहाराला काहीतरी वेगळं वळण लागलं. आणि वळण लागल्यामुळे खूप समाधान वाटलं आम्हाला. कारण आम्ही काय आज आम्ही रिटायर झालोय, आम्ही काहीतरी निघून जाणार, पण तुमची सर्व्हिस बाकी आहे, तो पण अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही काम करत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट वाघवेकर साहेब आहेत आमचे, एकदम नेहमी अगदी कार्यरत असतात. जेव्हा बघा तेव्हा ते म्हणजे त्याच्या वेळेला टाइम ज्यावेळेला असेल त्यावेळेला ते येत असतात. आपल्या आपले काही आमच्या सकमाताई एवढं लांबून आलेले आहेत. आपल्या सरपंचताई असतात, सगळ्यात त्या महिला ज्या आहेत ना त्या सगळ्यांची नावं मला माहिती नाही, पण हल्ली ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्या महिला प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक ह्याला उपस्थित असतात. का लोक येत नाही मला समजत नाही, पण जे लोक येतात ते येणारच आहेत, तो प्रश्नच नाही. पण आल्या बाहेर हीच तळमळ आमच्या जाधव साहेबांची असते नेहमी, म्हणून त्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे त्यांचं कामकाज चाललं असतं. खरोखर त्यांना तुमच्या आजोबांचा भालशंकर रामदेवराव भालशंकर पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचं खूप खूप या समितीतर्फे आम्ही अभिनंदन करतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे आयरे साहेब त्यांचं अभिनंदन करतो. ते पण आताच रिटायर होणार आहेत, रिटायर झाले नाहीत ना, रिटायर होणार आहेत. आणि त्यांनी त्यांचा भार
जाधव साहेबांवर सोपवलेला आहे आणि 100% जाधव साहेब तो पूर्ण करतील हे मला चांगलीपणे खात्री आहे. 100% मी त्यांच्याबद्दल गॅरंटी देतो की ते पूर्ण करतील. एवढी आश्वासन देऊन आज इथेच थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. एक गोष्ट कालची मला वाटतं मला माझ्याकडून राहून गेली. साहेब काय माहिती आहे का, मला काल खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. माझ्या घरी जाधव साहेब आणि आनंद जाधव साहेब म्हणजे अगदी अध्यक्ष आणि सेक्रेटरी. नाही वाईट वाटणार काय, परिस्थिती अशी आहे की मी काय चेअर त्या माझ्या घरी चेअर काही कार्यक्रमात नेल्या होत्या आणि मी आणू शकलो नाही आणि त्यांनी मला काल सांगितलं आम्ही येतो आणि आम्ही घेऊन जातो. त्या चेअर मी गळ्या तरी खाली घेतल्या. पण जाधव साहेबांबद्दल खरंच बोलायचं म्हटलं तर त्यांनी त्या चेअर आहेत ना अगदी डोक्यावर घेतलं. आनंद जाधव साहेबांनी आमच्या सेक्रेटरी असून बघा त्यांनी आहे ना ती गाडी चालवली आणि ते आमचे अध्यक्ष डोक्यावर चेअर घेऊन 2 वेळा अगदी विहारात येऊन चक्कर मारली. 2 वेळा त्यांनी त्यात हा चेअर घेऊन आले. ही खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बघा काय गरज होती त्यांना घेऊन याची, मला सांगू शकले असते ना की ठीक आहे तुम्ही घेऊन या म्हणून, पण तसं नाही. आमचे सेक्रेटरी पण त्याच विचाराचे आहेत आणि आमचे अध्यक्ष पण त्याच विचाराचे असल्यामुळं ते त्यांनी केलं. आणि सगळ्यात आता एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेलेली की बाबासाहेबांनी त्या महाडच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. तसाच एक सत्याग्रह साहेब आहे ना त्याच डोक्यात विचार ठेवून आमच्या कोळेकर साहेबांनी 1 लाख रुपये दिले. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. हे मोठ्या टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण त्या माणसाने आतापर्यंत आपल्याला सांगितलं नव्हतं. पण ह्याला पण जिगर लागते कारण जिगर झाल्याशिवाय ना काही गोष्टी होत नाहीत. कारण पाण्यासाठी 1 लाख रुपये त्याने माझ्याकडून 1 लाख रुपये घ्या म्हणणं ह्या फार मोठा जिगरीचा प्रश्न आहे. तर तोही त्यांनी केलेला आहे म्हणून त्यांना खरं त्यांचाही खूप खूप अभिनंदन आपण विहारातून केलं पाहिजे. सत्कार घेऊया आणि असं मला वाटतंय. ठीक आहे, इथेच मी थांबतो. पुन्हा एकदा जय भीम, जय बुद्ध, जय भारत. एका तरुण कार्यकर्त्याला दिलेली शुभेच्छा आहे. गाडगे साहेब रिटायर झालेले आहेत. अनेकांना प्रश्न पडत असेल, चळवळीची ती ऊर्जा आहे. दनादन आम्ही काल सेक्टर 2 मध्ये फिरत होतो. 4 मल्ले साहेब आमच्या पुढे टन खाली येते. अनेकांना साहेब प्रश्न आहे म्हणून सांगितले की साहेब रिटायर झालेले आहेत, चळवळीमध्ये ते सक्रिय आहेत आणि म्हणून या साहेबांनी अतिशय छान शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद गाडगे साहेब. आणि निश्चितच जाधव साहेब म्हणजे एक तोप आहे. मी मागच्या वर्षी नोव्हेंबर 23च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी आलो होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही नोव्हेंबरच्या दिवाळीच्या दरम्यानमध्ये शिफ्ट झालो इथे सेक्टर 1 मध्ये आणि 2-4 दिवसातच आम्ही विहारामध्ये आलो. त्या तिथं टेबल टाकला होता. वाघवेकर साहेब लॅपटॉप घेऊन बसले होते. शशिकांत जाधव साहेब या इथं खुर्चीवर बसले होते. त्यांचं रेकॉर्ड जसे ते आता सांगितलं ना पिशवी असते, पिशवीमध्ये संस्थेचं रेकॉर्ड असतं ते अपडेट करायचं काम त्यांचं असं. अजून 2-3 बसले होते. त्या काळात सगळे जाधव होते आणि मला ते सगळे जाधव म्हणजे एकसारखेच वाटायचे. आता मी आनंद जाधव साहेबांना अविनाश जाधव समजायचो. तर हे सगळे जाधव सर्वसन्मान्य जाधव. सुरुवातीचं भाषण आमचं असंच असं, ओळख नव्हती. मग साहेब बसले होते, मग ओळख आमची झाली आणि लगेच साहेब म्हणजे एक सेक्टर 1 टोन लॅपटॉप काढला. तुमची बिल्डिंग 106, तांडेकर तुमच्या खाली राहतात, आपलेच माणसं आहेत, ठीक आहे. आणि मग मी आपलं बघत होतो इकडे तिकडं. साहेब आपलं काम करतात. बाकीचे सगळे 1-2 शब्द बोलले, साहेब काय बोलले नाही त्यांच्या कामात. मला वाटलं साहेब म्हटलं हा माणूस जरा आकडूच आहे. पहिलं माझं मत, नंतर क्लिक झालं नाही असं मत नाही बनावलं. बुद्धानं सांगितलेलं आहे की माणसाचं मत असं पटकन नाही बनवायचं, त्या माणसाला आधी जाणून घ्यायचं. ते आपलं त्यांच्या कामामध्ये मग नाही. बाकीचे सगळे लोक बोलत आहेत ठीक आहे. मग हळूहळू जून मग आम्ही विहारामध्ये यायला लागलो आणि जसं सांगितलं की तोप धडाडत होती पण परंतु आणखी तो तेवढा संबंध आला नव्हता. जसं जूनमध्ये आम्ही समितीमध्ये आलो आणि मग हा माणूस आम्हाला कळायला आला की हा माणूस कसा आहे. साहेब आजही अनेकांना वाटतं शशिकांत जाधव म्हणजे काटेरी आहे, तो कसं आहे फणस कोकणात देत ना. परंतु मी सांगतो की शशिकांत जाधव साहेब ज्यांना अनुभव नाही त्यांना तो काटेरी फणस वाटत असेल, परंतु आम्ही पाहिलेला आहे शशिकांत जाधव साहेब म्हणजे किती गोड आहे फणसासारखं आणि किती मऊ पण आहे. हृदय अतिशय मऊ आहे. ते जेव्हा बोलतात, जेव्हा ते तोप टाकतात त्याच्या मागे एक तळमळ असते की माझ्या बांधवानं विहारामध्ये आलं पाहिजे, माझ्या बांधवानं बाबासाहेबांचे विचार ऐकले पाहिजेत, म्हणून ते तोप टाकत असतात. आणि म्हणून त्या या कार्यकर्त्यांचा सत्कार होत असतो. आपण सर्वजण पाहिलं असेल, आपण सर्वजण
ट्रिपसाठी गेलो होतो. धम्मसहल आपण काढली होती आणि धम्मसहल आपली 2 दिवसांची होती. नेतृत्व साहेबांनी केलं. आम्ही इथं पाहत होतो की पैठणे साहेबांना घेऊन पैठणे साहेब यांना फोन लावायचे, त्यांना फोन लावायचे. ते जे आपलं जेवणाची अरेंजमेंट केली होती, पैशामध्ये पण ते गणित बसवायचं आहे, सगळंच ते करायचं आहे. मग ते हळूच गोड बोलून सगळे व्यवस्थित बोलले त्या केटरिंगवाल्याला. तर आमची एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं स्वीट जर दिली ना खूप भारी होईल. साहेब एखाद्याला असं पटवून सांगतात ना की लाजवाबच, गोड बोलून त्याच्यामध्ये एक आयटम ऍड करायचा, जेणेकरून माझ्या उपासकाला चांगलं जेवण भेटलं पाहिजे, त्याची चांगली सोय झाली पाहिजे. आणि आपल्या सर्वांची तिथं त्यांनी साहेबांनी जातीने लक्ष देऊन सोय केली. 2 दिवस साहेब पुढे बसले होते. दुसरा कोण अध्यक्ष असता म्हणलं एखाद्या कार्यकर्त्याला बसून दिला असता, स्वतः मागे येऊन आराम केला असता. परंतु साहेब त्या ठिकाणी समोरच्या सीटवरती वय वर्ष 55 आहे, तर हे तरुणांना लाजवेल असा उत्साह घेऊन हा माणूस पुढे बसतोय, सर्वांची जबाबदारी घेतोय. आणि जेव्हा पहिल्या दिवशी सायंकाळी आपली गाडी अडकली होती, ती बस आपली त्या छोट्या रोडवरती, आणि मग आपण सगळेजण खाली उतरलो. गुंजाळ साहेब असतील, पाटील साहेब असतील, एक टीम, कासले साहेब, हे असे आम्ही लांबपर्यंत टीम रस्ते अडवून पलीकडच्या गाड्या तिकडे थांबवायच्या. आम्ही आमच्या त्या बसला वाट करत निघालोय. साहेब गाडीसोबत, तांडेकर साहेब मध्ये, पाटील साहेबांनी तिकडे पुढे, कुळवेकर साहेब तिकडे जाऊन गाडी थांबवलेले आहेत. तर हे सगळं करून अनेकांना सुरुवातीला तो त्रास झाला असेल वाटतं, परंतु त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या पोरांना कळालं सिच्युएशन कशी हँडल करायची. आमच्या त्या लहान लहान लेकरांना साहेब त्या दिवशी कळालं की अशी जर काही सिच्युएशन आली तर आपण सर्वांनी रस्त्यावर उतरायचं असतं, ते रस्ता अडवायचा असतो आणि आपल्याला त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा असतात. आणि म्हणून जेव्हा ती आमची निर्वी दुसऱ्या दिवशी साहेब घरी आली, तुमच्याच आवाजासारखा कोणीतरी माणूस खाली बोलत होता. त्या 3 वर्षाची 2.5 वर्षाची तेव्हा होती, तिला काही कळलं नाही. तिने एवढंच बोललं की पप्पा खाली अध्यक्ष बाबा आले. ती आजोबांना बाबा म्हणते. तिला कुठून कळालं माहित नाही. कदाचित तो प्रसंग होता, त्या निर्वीला कळाला 2.5 वर्षाच्या की हा माणूस आमची काळजी घेणारा आहे. या माणसामध्ये मला माझ्या आजोबांचं प्रेम दिसतंय. ती तिच्या आजोबांना बाबा म्हणते आणि म्हणून ती अध्यक्ष बाबा म्हणते, ताईंना अध्यक्ष आई म्हणते, रोहितला अध्यक्ष दादा म्हणतो. आणि म्हणून साहेब जर 2.5 वर्षांच्या पोरांना जर हे कळत असेल तर हे आम्हाला पण कळालं पाहिजे. आणि म्हणून हा सत्कार समारंभ त्या कार्यकर्त्याचा असतो की जो समाजासाठी झटतो. आपल्या सर्वांना असं असतं की आपलं जे सर्वांचं जीवन कसं झालं माहिती का, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 या मंत्रामध्ये आपण आपलं सर्वजण जीवन बांधून ठेवण्याचं काम करतोय. आता मुद्दा आहे की हा 6, 5, 4, 3, 2, 1, 0 असला कसला मंत्र आहे. तर तो मंत्र असा आहे की 6 म्हणजे 6 डिजिट पेमेंट आम्हाला पाहिजे. आम्हाला महिन्याला 6 डिजिट म्हणजे लाखाचं पेमेंट आमच्या घरात आलं पाहिजे. त्यानंतर 5 म्हणजे 5 दिवसांचं वर्किंग डेज, वीक 5 डेजचं वर्किंग वीक असलं पाहिजे तर आम्ही सेटल असतो. 4 म्हणजे 4 व्हीलर आमच्या दारामध्ये असली पाहिजे. 3 म्हणजे 3 BHKचा फ्लॅट असला पाहिजे. 2 म्हणजे 2 क्यूट चिल्ड्रन असली पाहिजे. आणि 1 म्हणजे एक स्वीटहार्ट, एक चांगली सुंदर बायको असली पाहिजे. आणि 0 म्हणजे 0 टेन्शन असलं पाहिजे. असं आम्हाला आमचं जीवन पाहिजे. परंतु जी माणसं हे सर्व नाकारतात, समाजासाठी झटतात, तीच माणसं मोठी होतात, समाजाचं नेतृत्व करतात. आणि तेच नेतृत्व म्हणजे शशिकांत जाधव साहेब. यानंतर मी या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय रमेश कदम साहेबांना. साहेब आपण विचार मंचावरती यावं आणि साहेबांना शुभेच्छा द्याव्या. आदर्शांना विनम्र अभिवादन. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय हरे साहेब, शालवन बुद्ध विहार सर्व कार्यकारिणी, उपस्थित धम्म बंधू भगिनीनो, आणि आजचं विशेष आकर्षण आजच्या सत्कार मूर्ती शालवन बुद्ध विहार धराडीचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत जाधवजी, त्यांच्या अर्धांगिनी धम्मपत्नी आणि त्यांचा परिवार. जाधव साहेबांनी बुद्धजय भानसरकर सरांनी भरपूर सत्कार म्हणजे काय त्याच्याविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. जाधव साहेब कसे आहेत ते आमच्या गाडगे सरांनी सांगितलं. आम्ही कोकणातली माणसं आहोत. आमचा परिसर हा डोंगरदऱ्याचा आहे. दिसताना आम्ही राखट दिसतो, परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे फणसाला काटे असतात. कोकणात जास्त फणस होतात,
पण आतमध्ये गरा हा मऊ आणि मधुर असतो, तसे बाहेरून काटेरी वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोकणाचा फणस म्हटलं तरी काय हरकत नाही. आतून गोड मधुर आपल्या कार्याने गोडपणा सर्वांच्या निर्मूल. ते कठोर बोलतात काही वेळा, स्पष्टोक्तपणे बोलतात, पण स्पष्टोक्त्या व्यक्तीचा बऱ्याच जणांना राग येतो. पण स्पष्ट व्यक्ती जी असते ती कुणाविषयी मनामध्ये राग ठेवत नसते, स्पष्ट बोलते, पुन्हा त्याला आदराने आवाज देते. असे आमचे शशिकांत जाधव साहेब आहेत. आता त्यांचं जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त कार्य, समाजकार्य, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ती पुढे नेण्याकरता ते धडपडत असतात. तन मन धन या सर्व गोष्टीमधून ते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वावरतात. आपल्या शाल्वन बुद्ध विहारामध्ये रत्न आहेत आणि रत्न पारखी आहेत. याचं कारण असं आहे, त्यांचं 30 वर्षापूर्वीच्या जास्त जे कार्य आहे ते रत्न आमच्या या समोर आपल्या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. परंतु ते रत्न शोधून काढण्याकरता थोड्याशा अल्पावधीमध्ये जवळजवळ 7-8 महिन्याच्या अवधीमध्ये आपल्याकडे एक रत्नपारखी आले, ते बुद्धदेव भालशंकर यांच्या रूपाने, आणि त्यांनी ते रत्न शोधून काढले. आणि त्या रत्नाची कीर्ती आपल्या शाल्वन बुद्ध कोकणामध्ये होतीच, परंतु शाल्वन बुद्ध विहारातून सोलापूर पर्यंत पोहोचली आणि एवढा मोठा भव्य दिव्य समारंभपूर्वक त्यांना पुरस्कार मिळाला. आणि त्या पुरस्काराच्या निमित्ताने आपण आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता इथे जमलेलो आहोत. मी जास्त वेळ घेत नाही. जसं त्यांचं कार्य आहे असं याच्यात पुढे जोराने आणि जोमाने जावं. बाबासाहेबांची चळवळ जिवंत अशी माणसं ठेवतायत. काही सुशिक्षित माणसं थोडी बाबासाहेबांच्या चळवळीपासून वेगळी होत आहेत, पण जी थोडी कमी शिकलेली आहे किंवा त्यांना बाबासाहेबांचा, आणि जसं बाबासाहेबांना त्यावेळी अंगठे लावणाऱ्या आणि लंगोटी लावणाऱ्यांनी साथ दिली आणि तसं लढे बाबासाहेब जिंकले आणि आपण त्याच्या फळं टाकतोय, तसे आमच्यासारखी अल्प शिक्षित जाधव साहेब म्हणा का आम्ही जास्त शिकलेलं नाही, ग्रॅज्युएशन वगैरे आमची पूर्ण, पण बाबासाहेबांच्या तळमळीची ओढ आणि या ओढीतून बाबासाहेबांचं कार्य पुढे राहावं, बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहावी. अरे साहेब आपले त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा या विहारासाठी वेळ देत होतो, कारण बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून. मी जास्त वेळ न घेता शशिकांत साहेबांचं पुढील भावी आयुष्य सुखी समाधानी आणि दीर्घायुष्य जावं आणि पुढे असंच त्यांच्या हातून एक चांगलं कार्य होत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचे कार्यक्रमाचे विशेष करून रत्नपारखी बुद्धदेव भालशंकर ह्यांचा आजोबा नामदेवराव भालशंकर यांच्या आजोबाच्या नावाने त्यांचा आदर्श पुढे चालवत त्याने आमच्या या अध्यक्षांना, आमच्या प्रमुखांना जो पुरस्कार दिला त्याबद्दल भालशंकर परिवारांचे मी धन्यवाद करतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थोडंसं करेक्शन आहे की नामदेवराव भालशंकर ही गौरव समिती आहे आणि पुरस्काराचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार. आणि समितीमध्ये कुटुंब नाही तर समाजातले प्रतिष्ठित पत्रकार, प्राध्यापक, अधिकारी वर्ग, तर अशांची 11-12 लोकांची टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून राज्यातल्या नावांचा विचार करून मग नावं फायनल केली जातात. तर असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे. अतिशय छान कदम साहेब की आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आपला लीडर उभा राहत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शिकलेल्या लोकांनी माझी निराशा केलेली आहे. शिकलेल्या लोकांनी माझी निराशा केलेली आहे. मला असं वाटत होतं की शिकलेले लोक समाजाचे प्रश्न सोडवतील, परंतु मी जेव्हा माझ्या आजूबाजूला पाहतो तेव्हा मला फक्त कारकुनांचीच गर्दी झालेली दिसते की जे कारकुन फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी जगत आहे.
की शिक्षण घेतल्यानंतर आपण सर्वजण केवळ स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहोत. समाजाचा कुणीही विचार करत नाही. समाजाचं काय होईल, मी ज्या परिस्थितीमधून आलोय, ज्या पदावरती मी आलोय, तर माझंही कर्तव्य आहे की तो माझा बांधव समाजाचा पाठीमागे राहिलेला आहे त्याला हात द्यायचा आणि आपल्याला एकमेकांच्या सोबत आणायचा आहे. तेव्हाच कुठेतरी जाऊन समाजाचा विकास होईल. अन्यथा केवळ आमचा समाज मागे आहे, समाज आमचा सुधारणार नाही असं म्हणून चालणार नाही. कारण त्या समाजाचा आपण सर्वजण घटक आहोत. जेव्हा आपण आपल्या समाजालाच नावं ठेवू तेव्हा ती नावं आपण आपल्या स्वतःलाही ठेवत आहोत. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जी लोक समाजासाठी झटत असतात त्या झटणाऱ्या लोकांसाठी पाठीशी आपण उभं राहायचं असतं. म्हणून हा पुरस्काराचा खटाटोप केला जातो. यानंतर मी विनंती करतोय या आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष अजित जाधव साहेबांना की साहेब तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या, आठवण सांगा, जसं जमेल तसं तुम्ही या ठिकाणी बोलायचं. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम तिवार वंदन. उपस्थित सर्व उपासक उपासिकांना माझा प्रथम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब यांचा डॉक्टर बाबासाहेब जीवन गौरव पुरस्कार यांना जाहीर झाला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांचा मी असा एक प्रसंग सांगतो की जेव्हा आम्ही सुरुवातीला या कमिटीचे सदस्य होतो त्यानंतर काही दिवसांनी आम्ही कार्यकारिणीवरती आलो. कार्यकारिणीवर येण्याचं कारण म्हणजे शशिकांत जाधवच आहे. कारण आम्हाला कशाची सुरुवातीला याची हेच नव्हती की आम्ही कार्य करण्याची आमची इच्छा नव्हती. इच्छा म्हणजे आम्हाला तेवढी वेळी नव्हती. पण आम्हाला त्यांनी एवढं प्रवृत्त केलं की तुम्ही या पुढे प्लॅटफॉर्मवरती या आणि पुढे कामकाज करा. पण आम्ही आता त्यांच्या ह्याच्यातून थोडे पुढे आलो. थोडंसं बोलता येत नव्हतं आम्हाला, अजून पण येत नाही, पण त्यांनी आम्हाला थोडं प्रवृत्त केलं. आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आता आम्ही थोडं का होईना पण आम्ही थोडे 4 शब्द बोलतो. ही त्यांचीच कृपा आहे. आणि आम्ही कोषाध्यक्ष आहे, पण आम्हाला अजून त्या अहवाल बनवणं किंवा काही गोष्टी जमत नव्हत्या. पण ते म्हणतात तुम्ही चला, मी आहे, मी पाठीशी आहे तुमच्या. बरेचसे असे काही प्रसंग ते आम्हाला सांभाळून घेतात. तेव्हा त्यांच्या या कार्याला मी परत एकदा अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. यानंतर मी सन्माननीय पंकज पाटील साहेबांना विनंती करतोय, साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. काही दिवसापूर्वीच आपले अध्यक्ष शशिकांत जाधव यांना जो पुरस्कार जाहीर झाला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि सर्वांनीच भरपूर तारीफ केली आहे त्यांची, तर मग आपण कुठे मागे राहावं, आपण जे अनुभवलं आहे त्यांच्याबद्दल ते पण थोडं सांगावं असं मला वाटतं. मी काही प्रिपेअर्ड नव्हतो, पण मला जो अनुभव आला त्यांच्याबद्दल मी त्याबद्दल थोडं बोलणार आहे. बुद्धजी बालशंकर साहेबांनी त्यांचा अनुभव सांगितला. अध्यक्ष आपले जे अजित जाधव साहेब आहेत त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. आणि मी ज्या प्रकारे सुरुवातीला ऐकलं होतं की ज्यावेळेस मी या विहाराशी कमिटीसोबत जोडायचं होतं त्यावेळेस मी ऐकलं होतं की हा व्यक्ती भाषण चांगलं देतो, भरपूर भाषण देतो, भरपूर बोलतो, पण एक्झॅक्टली काम काय करतो याचा अनुभव जेव्हा आपल्याला आला तेव्हा कळलं की शशिकांत जाधव साहेब एक्झॅक्टली काय आहे. मागे आपण संविधान दिवस साजरा केला आणि खूप छान पद्धतीने साजरा झाला. तर आपल्याला जेव्हा अध्यक्षाची जाणीव होतं ना की अध्यक्ष कसा असावा, आपण भरपूर अध्यक्ष बघतो जे गळ्यामध्ये सोन्याची माळा, हातामध्ये सोन्याचे काय म्हणतो आपण कडे घालून फिरतात आणि आपल्याला साधा सिंपल राहणारा अध्यक्ष हा दिसतो. तर अध्यक्ष कसा असावा, तर असा असावा. आणि नुसते अध्यक्ष काय करतात की आपल्याला सांगतात की हा जा हे काम करून घ्या, ते काम करून घ्या, हे मार्गदर्शन करा, ते मार्गदर्शन करा. पण जसं मागे आम्ही अनुभवलं जेव्हा आम्ही ट्रिपसाठी गेलो आणि हा व्यक्ती, आज मी त्यांना व्यक्ती म्हणतो कारण की मला त्यांचं महत्त्व सांगायचं, हा व्यक्ती 2 दिवस जाताना पण आणि येताना पण त्या बसमध्ये समोर बसून राहिला की कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर मी समोर उभा राहीन आणि मी त्या गोष्टीला हँडल करणार. त्यानंतर मला आलेला आणखी एक अनुभव, ज्यावेळेस तो संविधान दिन साजरा झाला, सर्वांनी इथे जेवण केलं, सर्वजण जेवण करून आम्ही कार्यकारिणीमधले पण काही लोक निघून गेले. सर्व निघत असताना
आपले लोक जे जेवण करून गेले त्यांनी त्या प्लेट्स इकडे तिकडे टाकलेल्या होत्या आणि हा व्यक्ती तिथे उभा राहतो आणि त्या एक एक प्लेट उचलून त्याला जमा करतो आणि साफ करतो. मी त्यांना म्हटलं, सर तुम्ही काय करता? तो म्हणतात की आपल्या समाजाबद्दल कुणीही वाईट शब्द बोलू नये आणि आपल्या समाजावर नाव कुठे ठेवू नये म्हणून मी काम करतो. असा अध्यक्ष मी दुसरा बघितलेला नाही. म्हणून मी खरंच त्यांचा इथे अभिनंदन करतो. आणि मी जर म्हणणार की खरंच अध्यक्ष असावा तर असा असावा, जो फक्त भाषण देत नाही तर तळागाळात आणि मातीवर आणि जमिनीवर उतरून काम सुद्धा करतो आणि आमच्यासारख्या लोकांसाठी तो एक प्रेरणास्त्रोत बनतो. धन्यवाद शशिकांत जाधव साहेब तुमचं. धन्यवाद सर्वांना. जय भीम. अध्यक्ष कसा असावा तर असाच असावा, म्हणूनच अध्यक्षांचा असा गौरव सुद्धा तशाच मोठ्या थाटामाटात झालेला आहे. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत असतील, राज्याचे परीक्षा परिषदेचे उपायुक्त होते संजय राठोड साहेब, सोलापूरचे शिक्षण अधिकारी होते कादर शेख साहेब, तर या सर्व मान्यवरांचे, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे GOC होते अहमदास कदम, तर या महनीय व्यक्तींच्या हस्ते सत्कार समारंभ होतो. या ठिकाणी माहेरही वाटतं, कारण का तर इथे असणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा भाऊ आहे, भाई आहे. तो कोणत्याही पदावर असला तरी मला त्याचं काही घेणं देणं नसतं. मला इथे येताना माझा शशीभाऊ दिसतो, मला इथे येताना माझे गजाभाऊ दिसतात, मला इथे येताना माझे बुद्धजय भाई दिसतात, मला इथे येताना माझे सुरेश भाई दिसतात. मी कोणालाही सरनेमनं बोलत नाही. आमचे अध्यक्ष साहेब, आमचे माजी अध्यक्ष साहेब, त्यांना सुद्धा सगळे साहेब म्हणतात. मी त्यांना भाऊच म्हणते. आणि शशीभाऊ हे असं नाही, हे असं पाहिजे, शशीभाऊ हे असं. शशीभाऊंबद्दल बोलताना मला हे जाणवतं की जेव्हा मी कमिटीमध्ये असते, जेव्हा या सगळ्यांसोबत असते, मला कधीच ऑकवर्ड फील होत नाही. मला कधीच वाटत नाही की आपण एवढ्या मोठ्या माणसांशी बोलतोय आणि आपण एकटं आहे. इतका आत्मविश्वास, इतकी जी तळमळ, इतकी जी कळकळ ती मला या लोकांमध्ये दिसते. आणि म्हणूनच मला विहारातला प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ वाटतो, माझा भाई वाटतो, माझे दादा वाटतात, दादा वाटतात. आणि खरं सांगायला, हा जो पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार खरोखर बुद्धजय भाईंमुळे मिळाला. कारण चळवळीतले लोक बऱ्याचदा खूप कामं करतात, खूप तळमळीने काम करतात. मग तिथे आमच्या याच्यात 6 डिसेंबरला 5 डिसेंबरला जाणाऱ्या आमच्या चैत्यभूमीच्या त्या टेम्पोमध्ये जो खिचडी भात असो, 2 वर्षांपासून मी हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये सगळ्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांची जी धावपळ आहे, अध्यक्षांची असेल, त्याच्यात उपाध्यक्ष असतील, त्याच्यात सदस्य असतील, त्याच्यात कोषाध्यक्ष असतील, कोणीही असतील, तर त्यांची जी पातेले उचलण्यापासूनची जी तळमळ, त्या प्रत्येकाला रांगेत तो खिचडी भात पूर्ण मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी त्यांची जी तळमळ, त्यांची जी धावपळ असते, ती मी अगदी जवळून पाहिलेली आहे. या विहारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच मी विहारात येते याचा मला अभिमान आहे. प्रत्येक महिलेला, ज्या बचत गटातल्या सगळ्या महिला आहेत, त्यांना सुद्धा विहार म्हणजे काय आहे हे आम्ही सगळं सांगून त्यांना आणलेलं आहे. आणि आज जरी उपस्थिती कमी असली तरी शशीभाऊंबद्दलचा जो आदर आहे तो आमच्या प्रत्येक महिलेच्या मनात आहे. आमच्या विहारात 2 आवाज आहेत. मग शशीभाऊ म्हणजे आमच्या विहाराचा आवाज आहे. आणि त्या आवाजाला मूर्त रूप दिलंय. त्याचा आवाज पुन्हा बुलंद करण्याचा प्रयत्न आमच्या बुद्धजय भाईंनी फार मोठा केलेला आहे. आणि तो पुरस्कार देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण वाढवली आहे. आणि विहारामधला हा जो आमचा बुलंद आवाज आहे, जेंट्स मधला आमचा जो बुलंद आवाज आहे, ते आमचे शशीभाई आहेत. आणि आमच्या शशीभाऊंचा जो आवाज अजून बुलंद व्हायला आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही सगळे जे लोक आहोत, ते सगळे सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. आणि म्हणूनच शशीभाऊंचा पुन्हा पुन्हा खूप गौरव करते. आणि त्यांना त्या पदापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत नेण्याचं जे काम आमच्या बुद्धजय भाईंनी केले, त्यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते. खरोखर बुद्धजय भाई अतिशय रत्न पारखी माणूस आहे.
तो लेखक आहे हे मला माहीत नव्हतं, त्यांनी पुस्तकं लिहिली हे पण मला माहिती नव्हतं, कारण एवढा आमचा संबंधच नाही आला. जेव्हा पहिल्यांदा त्यांची फॅमिली आली, आम्ही सगळे बसलेलो होतो आणि तेव्हा त्यांनी मलाच विचारलं की मीच विचारलं की तू हे सेक्टरमध्ये आलेले आहेत, आणि मग आमच्या वागवेकर भाईंनी लगेच पटापट त्यांचं ते कम्प्युटरमध्ये नाव लिहून घेतलं, आणि आमचे सुरेश भाई तर आहेच. म्हणजे इथे विहारात येणारा प्रत्येक माणूस हा रिकाम्या डोक्याचा नाहीये, तो डोक्यात काहीतरी चळवळ, डोक्यात काहीतरी विचार, डोक्यात काहीतरी समाजासाठी, महिलांसाठी, माणसांसाठी, मुलांसाठी काहीतरी करण्याची धडपड करणारा असतो. तो मनात ठेवून येतो, आणि दुसरीकडचे माणसं फक्त इथे गेल्यानंतर मला देव पावलं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. पण विहारात येणारा आमचा प्रत्येक माणूस प्रत्येकासाठी धडपडणारा, प्रत्येकाला पुढे नेणारा आहे. इथे पाय ओढणारा वगैरे कोणीही नाही. आणि आमच्या महिलांमधला जो आवाज आहे तो आमच्या रामटेके ताई आहेत. महिलांमधला आवाज आमच्या रामटेके ताई, आणि जेंट्स मधला आवाज आमचे शशीभाई. तर या ज्या आवाजांमुळे ज्या याला विहाराला जो एक दरारा आहे, विहाराला जो आवाज आहे तो सगळीकडे घुमतो आहे. आणि अशाच लोकांचा पारखीने बरोबर अगदी त्याच्या याच्यात ऑब्झर्वेशन टेक्निक वापरून त्याने जो माणूस निवडला आहे तो सार्थ आहे. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. धन्यवाद ताई. मी या ठिकाणी फक्त पोस्टमनचं काम केलेलं आहे, कर्तृत्व साहेबांचंच आहे. पत्र फक्त व्यवस्थित ठिकाणी पोहोचवायचं एवढंच आपलं काम असतं. तो मेसेज त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि ताई तुमचाही आवाज खूप खतरनाक आहे, म्हणजे तुम्ही पण आहात. आणि मला नेहमी वाटतं की तुम्ही वृत्त निवेदिका तरी व्हायलाच हवं होतं आकाशवाणीच्या माध्यमातून. मी जेव्हा त्यांचा पहिल्यांदा आवाज ऐकला, कारण आपल्याकडे असे आवाज खूप कमी आहेत जे ताईंनी आकाशवाणीच घरी आणलेली आहे. नाही, पण ताईंचा आवाज खरंच देश पातळीवरती गाजला असता असं ताईंचा आवाज आहे. आणि तळमळीनेच ते कार्य करतात, कारण नेतृत्वच आमचं तसं आहे की आम्ही सर्वजण त्याच हिशोबाने काम करतो. यानंतर मी रामटेके ताईंना विनंती करतोय की ताई आपण शुभेच्छा द्यावेत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, महापंडित, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, प्रतिभांना, त्यागाला माझा पंचांग प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिरे साहेब, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत जाधव साहेब, इथे उपस्थित सर्व माझे धम्म बांधव, धम्म भगिनी, छोटे बालक, या सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा कार्यक्रम जो आज आपले अध्यक्ष शशिकांतजी जाधव यांना जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल हा ठेवलेला आहे. खरंच सगळेच काही बरेच काही बोललेले आहे, काय बोलण्यासारखं काही ठेवलेलं नाही. पण रत्नाची पारख म्हणजे खरंच शंकर साहेबांनी केलेली आहे. आणि हा पुरस्कार त्यांना खरंच हक्काचा आहे. त्यांची मेहनत, एवढी मेहनत आहे की भरपूरच मेहनत आहे. बरं, तुम्ही जे बोलले की नाही, एक म्हणतात फणस वरून कडक असते आणि आतमध्ये एकदम मऊ असते. पण मऊ असते आणि जेव्हा ते बोलायला लागले ते थांबत नाही, कारण त्यांच्या मनातून ती तळमळ असते का प्रत्येक व्यक्ती इथं यायलाच पाहिजे. कारण मुलांचे आई वडील आले तर मुलं पण येतील आणि त्यांना ते संस्कार धम्माचे कळतील. धम्म म्हणजे अजून बऱ्याच लोकांना कळलेला नाही आहे. अजून लोकांना त्रिशरण पंचशील म्हणजे काय आहे हे सुद्धा माहिती नाही. अशा बऱ्याच काही घटना आहेत आणि घटना झालेल्या आहेत, त्याची साक्ष मी आहे. आजचा या पुरस्कार जो काही मिळालेला आहे त्यांनी एवढी मेहनत आहे. मी त्यांना बघत आहे, नेत्यांना 12-13 वर्ष झाले या विहारात ते नेहमी त्यांची पिशवी घेऊन येतात. पाऊस असो काहीही असो, एक दिवस जरी नाही आले तर त्यांना असं चुकल्यासारखं वाटते. जसं नसतं का, शरीराला जरा एखादी आजार होतो आणि आपल्याला 3 टाइम गोळ्या घ्यावं लागते, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तसं ते कामाला जातात सकाळी आणि संध्याकाळी घरी येतात
आणि त्यावेळेस जर ते विहारात नाही आलं ना तर त्यांना असं वाटते मला एक कासाविसा त्यांचा जीव होतो. कोणी काही म्हणू, कोणी काही बोलो, कोणाच्या मनात काही विचार येऊ, पण ते विहारात येतात आणि ते आपलं काम प्रामाणिकपणानं करतात. खरं म्हणजे खरंच मला पण अभिमान वाटतो. बरेच लोक चांगले पण बोलतात, वाईट पण बोलतात. म्हणतात ना, एक झाडाला आंबे लागतात आणि त्याला दगडं मारतात. कधी कच्चा पण आंबा पडतो आणि कधी पिकलेला पण आंबा पडतो. पिकलेला आंबा गोड असतो, कच्चा आंबा आंबट असतो. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे आणि ते कोणाकडे लक्ष न देता आपलं जे काही आहे रोजचा जो त्यांचा कार्यक्रम तो चालूच ठेवतो. त्यांचा एवढा दरारा आहे ना की जेव्हा कुठे लग्न असतात आणि ते काळूबाईचे गाणं लागते किंवा कोणते वेगळे काही गाणे लागतात, पण जेव्हा साहेब आले, शशिकांत साहेब जर दिसले का ते गाणं लगेच चेंज होऊन जाते. लगेच म्हणते मी नागपूरवाली हो, हे गाणं चालू होते किंवा दुसरे गाणं बाबासाहेबांचे गाणं. हा दरारा त्यांनी असंच कायम ठेवावा, असंच त्यांनी विहारात नेहमी यावं अशी माझी इच्छा आहे. आणि जे त्यांना जो काही पुरस्कार मिळाला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्याप्रती मंगलकामना करते की त्यांना दीर्घ आयुष्य लाभू द्या, निरोगी जीवन मिळो, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचं जीवन एकदम प्रकाशमय राहावं अशीच मी त्यांच्याप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती खूप खूप कामना करते. इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. अतिशय छान पद्धतीचं आपण या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत, मनोगत व्यक्त केलेलं आहे. निश्चितच दरारा साहेबांचा आहे आणि समाजाला बांधून ठेवण्याचं काम ते करतात. एका वेळेस काय होतं की हाताच्या 5 बोटांना गर्व होतो. अंगठा म्हणतो की मी सर्वात श्रेष्ठ आहे, कारण एखाद्याची प्रॉपर्टी जर ट्रान्सफर करायची असेल तर माझाच उपयोग करता म्हणतात. अंगठा लावला की प्रॉपर्टी ट्रान्सफर, त्यामुळं तुम्हा 5 बोटामध्ये मीच सर्वश्रेष्ठ आहे म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये भांडण चालू होतं. त्याच्या शेजारचं बोट म्हणते की नाही म्हणते तू कसा श्रेष्ठ म्हणते, श्रेष्ठ तर मी आहे. जेव्हा केव्हा लाखोंच्या मधून एखाद्याला उभा राहायचं असेल तो सर्वात पहिला असं मला वर करतो. जेव्हा कोणाला 1 नंबर दाखवायचा असेल, पहिला नंबर दाखवायचा असेल तर मला वर करतो, म्हणजे मीच सर्वात श्रेष्ठ आहे, तू शांत बस सांगते. मग त्यानंतर मधलं बोट म्हणतं मी सर्वात श्रेष्ठ आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या मध्ये मी सगळ्यात उंच आहे म्हणतोय, त्यामुळे श्रेष्ठ तर मीच आहे, तुम्ही सगळेजण शांत बसा. त्यानंतर हे जे बोट आहे ज्याला आपण काय म्हणतो रिंग, ज्याच्यामध्ये आपण अंगठी घालतो. आता इथं हातामध्ये अंगठी नाही आहे, आमच्या सासऱ्याने अंगठी नाही दिली, त्याच्यामुळे अंगठी नाही, सोनं नाही दिलं. एवढं मोठं सोनं दिलं ना, ते एवढं मोठं सोनं दिल्यामुळे मग हे रिंग फिंगर ज्याला म्हटलं जातं, तर रिंग फिंगर म्हणतं की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण माझी जी नाळ जोडलेली आहे, माझी जी नस जोडलेली आहे ती हृदयाशी जोडलेली आहे, त्यामुळं मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्यानंतर करंगळी म्हणते सगळेजण शांत बसा, जेव्हा कोणाला इमर्जन्सी येते तेव्हा मलाच वर केलं जातं, त्यामुळे मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. परंतु तिथे एक सज्जन माणूस बसलेला असतो, तो म्हणतो शांत बसा, तुम्ही सर्वजण असं करा. असं झाल्यानंतर मग सांगतो आता ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि ही म्हणजे भीमाची वज्रमुठ आहे की ज्या वज्रमुठीच्या जीवावरती तुम्ही सर्व संकट पार करू शकता. आणि या सर्व बोटांना एकत्र करणारा सज्जन पुरुष म्हणजे शशिकांत जाधव. तर या शशिकांत जाधवांचा तो सन्मान आहे. यानंतर मी विचारमंचावर आमंत्रित करतोय आमचे सुमधुर गायकाचे गायन ज्यांनी वातावरण भारावून टाकतात असे आमचे सुरेश तांडेकर साहेब यांना विनंती करतोय की साहेब आज आपण भाषणानं मंत्रमुग्ध करायचं सगळ्यांना. आता सगळ्यांनी म्हणजे साहेबांच्या विषयी खूप छान छान सांगितलेलं आहे आणि रिअली ते खूपच म्हणजे जे सांगितलेले आहे सत्य आहेत ते. मला पण मी जेव्हा आलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा पण मी भटकतच होतो की विहार कुठे आहे, तर भटकत मग विहारामध्ये आलो होतो मी. तेव्हा समजलं की विहार आहे आणि आपल्याला खरंच आपलं जीवन परिवर्तन होईल विहारात आल्यानंतर. नंतर येता येता मग नंतर आम्हाला इथेच रूम मिळाला. नंतर स्टार्टिंगला मला पण वाटायचं की साहेबाचं जे व्यक्तिमत्व आहे खरंच तिखट आहे आणि ते कधी आपलं ऐकतील नाही, जसं बुद्धजय साहेबांनी सांगितलेलं आहे. पण रिअली सांगतो मी
ते तर खरंच साहेबांनी जे सांगितलेलं आहे की म्हणजे बाहेरून जे दिसणारी व्यक्ती आपण जे दुरून दुरून बघतो आणि त्याच्याविषयी आपले विचार आपण मांडतो की नाही हे व्यक्ती अशीच असेल, पण खरंच एकदा माहिती आहे का जवळ गेल्यानंतर, त्यांना आतून बघितल्यानंतर, त्यांच्यासोबत म्हणजे हितगुज साधल्यानंतर किंवा त्यांचा संपर्क आल्यानंतर तेव्हा कळतंय की ॲक्च्युली शशिकांत जाधव साहेब काय आहेत. सगळ्यांनी सांगितलं की रिअली मी सांगतो सर की मला तर आणि माझ्या परिवाराला इथे विहारामध्ये म्हणजे आम्हाला कधी असं वाटत नाही की आम्ही परिवाराच्या दूर आहोत किंवा नागपूरच्या दूर आहोत किंवा आम्ही भावाच्या, बहिणीच्या, आईच्या कोणाच्याही दूर आहोत. आम्हाला हा परिवार म्हणजे असा आपला स्वतःचा वाटतो. आणि इथे विहारामध्ये एकूण एक व्यक्ती इतका छान आहे की म्हणजे कधीही वाटलं नाही आम्हाला की हे कोणी दुसरे आहेत, कोणी परके आहे, कोणी काही आहे. आम्हाला असं वाटतं की ही माझी ताई आहे आणि माझा भाऊ आहे. भले ते कोणत्याही पोस्टवर असे, कोणी काही असे, पण हे बांधण्याचं काम म्हणजे जसं इथे वाटण्याचं म्हणजे जे प्रकारे म्हणजे जिथे बांधिलकी जमलेली आहे. कुठे घरामध्ये म्हणतो आपण वडील असतात आपले की वडील जे असतात सगळ्या घराला सांभाळतात. त्याच प्रकारे मी जे पाहिलेलं आहे शशिकांत साहेबांनी त्यांचा दरारा आणि त्यांच्यामुळे इथे विहारामध्ये प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती अशा टाईप म्हणजे अशा म्हणजे एका बंधनामध्ये असं बनलेलं आहे की त्यांच्यामुळे हे विहार आज सदाबहार आणि एक फुललेलं आहे. आणि हे म्हणजे हे प्रेस करण्यासारखी गोष्ट नाही आहे, जे अनुभवलेलं आहे ते सांगत आहे. आणि साहेबांचा म्हणजे जे साहेबांनी सांगितलं की ते आम्ही सहलीला गेलो होतो तिथे जे कळलं आम्हाला, तर कोणीतरी अगर अध्यक्ष असते की ते म्हणजे समोर न बसता एखाद्या गाडीमध्ये प्रायव्हेट गाडीमध्ये गेले असते, जा तुम्ही जा आपल्या फिरत बसा आणि मी माझ्या आरामात येतो. पण खरंच सांगतो मी, मला ते जे जाणीव ते जे त्यांनी जे केलं ना ते मनापासून आणि हृदयाला म्हणजे इतकं म्हणजे गेलेलं आहे ते की मी त्याच्याविषयी सांगू शकत नाही की त्यांनी त्या 2 दिवसामध्ये असं प्रेम निर्माण केलं स्वतःमध्ये आमच्या मनामध्ये की ते सांगू शकत नाही. एवढ्या क्रिटिकल हालतमध्ये परेशानीमध्ये फसलेलो आणि त्याच्यातूनही त्यांनी काढलं आणि ते उभे होते म्हणून आम्ही सगळेचे सगळे म्हणजे खाली पण आलो. त्याच्यामध्ये एक पुरुषच नाही, महिला पण एवढा म्हणजे हिमतीने तिथे म्हणजे वागल्या आणि हिमतीने साथ दिला पुरुषांचा, पण पुरुषांनी पण साथ दिला महिलांचा. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तिथून आम्ही त्या परिस्थितीतून निघलो ना, हे खरंच म्हणजे आश्चर्यजनक आहे. मी कुठेही पाहिलेलं नाही आहे. इव्हन नागपूरमध्ये राहिलो, मला कधी फिलिंग झाली नाही या टाईपची की मला कोणता तरी परिवार आहे, काही आहे. पण हे इथे आल्यानंतर असं वाटतं की विहारात नाही गेलं ना तर बिमार पडल्यासारखं वाटतं. या टाईपची म्हणजे फिलिंग्स आहे. आणि प्रत्येकाला नाही बोलून 1-2 दिवस तसं वाटतं की यार काय झालं आज, काहीतरी डिफरंट काहीतरी झालं असं वाटते. आम्ही तर खूप छोटे लोक आहोत, पण साहेबांनी खरंच मी सांगतो बुद्धेच्या साहेबांनी जे केलेलं आहे, भले तो माहिती आहे का साहेबांच्या म्हणजे आजोबाचा पुरस्कार असो काही असो, पण तो पुरस्कार म्हणजे आज खरंच आपल्या समाजाला या गोष्टीची खरंच जरूरत आहे. कारण आपल्या समाजाच्या जे कार्य करणारे जेवढे पण म्हणजे एवढे समोर होऊन आपल्या परिवाराला म्हणजे याच्यावर ठेवतात की परिवाराला पण लक्ष न देता रातोरात म्हणजे ते साहेब माहिती आहे का रातोरात सावंत म्हणजे त्या आपल्या गावाला जातात, काही प्रॉब्लेम आहे हे सगळं करतात. समाजाच्या प्रत्येक दुखासुखामध्ये आहेत ते. मी तर पाहिलंय भाऊ, मला निमोनिया झाला होता तेव्हा पण ते दारावर आले होते की साहेब तुमची तब्येत कशी आहे. मी सांगतो ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ठीक झालो. त्या दुसऱ्या दिवशी ठीक झालो मी. त्यांनी जसं म्हटलं ना, जसे आले ना ते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ठीक होऊन गेलो. बिमारीच चालली गेली माझी. आज पण मी बिमारच होतो. ठीक आहे, मला तेच म्हणजे प्रॉब्लेम आता माहित नाही, सिम्पटॉम आहे. पण आज पण असं वाटत आहे की खरंच तेच म्हणजे त्यावेळेस मी साहेबांना म्हणजे मी खरंच सांगतो आपल्या समाजामध्ये या सगळ्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. जे सेल्फिश आणि स्वार्थीपणाने म्हणजे लोक म्हणजे काम करतात की बाबा माझं झालं, जर बुद्धीच्या साहेबांनी सांगितलं की माझा परिवार आणि माझं सगळं याच्यामध्येच आपण गुरफडलेलो असतो. आणि रिअली सांगतो मी जितक्या लोकांना पाहिले आपल्या समाजामध्ये, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, पण जो आपल्या दलित समाजाचे जे व्यक्ती आहेत ते त्यांना जे स्वार्थीपणा जो आहे ना, माझा परिवार, माझे मुलं, माझी बायको, माझा परिवारच फक्त याच्यामध्येच गुरफडलेला हो. समाजकार्य आपण खरंच करत नाही. आणि खरंच सांगतो मी साहेबासारखं, शशिकांत जाधव साहेबांचं सारखं खरंच आपण त्या लेवलपर्यंत नाहीच आहोत. माझ्यासारख्या व्यक्तीने आम्ही खरंच शिकू साहेब तुमच्याकडून. आणि खरंच विहारामध्ये आणि हा आपला विहार एवढा फुललेला आहे की बोलण्यासारखं काहीच नाही आहे. इतकं छान आहे की अनएक्सपेक्टेड आहे. माझ्यासाठी तर खूपच अनएक्सपेक्टेड आहे. आणि बुद्धच्या साहेबांनी जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे या गोष्टीचा की साहेबांना म्हणजे तो पुरस्कार घेऊन सोलापूरमध्ये घेऊन जाणं आणि तिथे म्हणजे एवढा
म्हणजे एवढं मी सांगतो, तिथे घेऊन जाणं, साहेबांना पुरस्कार देणं हे खरंच आपल्यासाठी गर्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि तशा गोष्टी व्हायलाच पाहिजे आपल्या बिहारामध्ये. जे पण चांगले काम करतात किंवा अशा टाईपचे जे पुरस्कार आहे वितरित झालेच पाहिजे. आणि जो पण इनिशिएटिव्ह घेईल त्यांना म्हणजे खरंच म्हणजे असे पुरस्कार द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे माहिती आहे का त्याला पण चालना मिळेल आणि काहीतरी दुसऱ्यांना देतात. साहेबांनी सांगितलं की 2-2 पुस्तकं लिहितात आणि स्टेट अवॉर्ड मिळतो त्यांना. खरंच आपल्यासारखं आपले जे जातीतले आपण जे लोक आहोत आपल्याला म्हणजे समोर करणारे कोणीच नाही आहे. हे तर खरं रिएलिटी आहे ह्या गोष्टीची. तर आपल्यालाच आपल्या लोकांसाठी, आपल्या जे धडपड करणारे जेवढे पण आपले समाजातले लोक आहेत, शशिकांत जाधव साहेबासारखे, त्यांच्यासाठी आपल्याला खरंच उभं व्हावं लागेल. आणि साहेबांनी जो प्रयत्न केला आणि त्यांच्या वडिलांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि जे करत आहेत प्रत्येक वर्षी, हे अभिमानास्पद आणि खरंच गर्वान्वित करणारी गोष्ट आहे की त्याच्यामुळे खरंच शाल्वन बुद्ध विहारामध्ये एक अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यामुळे खरंच मला सर वाटते त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळेल आणि जागृती आपल्याला समोर येणाऱ्या वेळामध्ये खूप चांगलं करण्याची म्हणजे एक हिंमत मिळेल, बळ मिळेल. आणि खरंच म्हणजे चांगलं म्हणजे अनप्रिडिक्टेबल आहे. साहेब बुद्धेजा सर खूपच चांगलं काम केलं तुम्ही आणि साहेबाचं तर मी खरंच धन्यवाद देतो. आणि तुमचे आणि अहिरे साहेब पण खूप छान आहे. आणि मला तर एक म्हणायचं आहे की जे पण म्हणजे इथे सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी खरीच म्हणजे खरी मूर्ती म्हणजे शशिकांत जाधव साहेब आहे, ती मी अनुभवलेलं पण आहे. आणि खरंच तर तुम्ही असेच खुश राहा, हेल्दी राहा आणि असेच तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये पुरस्कार मिळत राहे, हे आमच्या सदिच्छा आहे. आणि आपल्या बिहारातले जे जे छान काम करतात त्यांना पण असे पुरस्कार मिळत राहे. तर याची मी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि रिअली सर धन्यवाद. मला बोलता येत नाही पण माझ्या मनामध्ये जे व्यक्त होतं ते मी बोललेलो आहो. आणि रिअली धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा शशिकांत साहेब. शशिकांत जाधव साहेबांना डॉक्टर शशिकांत जाधव म्हटलं तर काही वावगं होणार नाही आहे. 2 वेळा तुम्हाला त्यांनी दुरुस्त केला. आम्ही काल संध्याकाळी साहेबांच्या घरी गेलो होतो. साहेबांची तब्येत बिघडली होती, आज साहेब बिहारात आलेले आहेत. आणि ताणेकर साहेबांनी खूप छान सांगितलं की आपलं बिहार म्हणजे कुटुंब आहे, की आम्हाला इथं, कारण मी सोलापूरचा आहे, साहेब नागपूरचे आहेत, डोंगरे साहेब डोंगरेताई पण ताईच सोलापूरच्या, साहेब नागपूरचे, आपण सर्वजण आपलं कुटुंब सोडून इथं आहोत. परंतु जेव्हा आम्ही या विहाराशी अटॅच झालो आम्हाला आमच्या कुटुंबाचाच विसर पडलेला आहे. इतकी चांगली प्रेमळ माणसं आम्हाला भेटलेली आहेत. आम्हाला काहीतरी वाटलं, कधी वाटलं, वावेकर साहेबांना कॉल करू शकतो, आनंद जाधव साहेबांना कॉल करू शकतो, अध्यक्ष साहेबांना कॉल करू शकतो. आपल्या घरातले प्रोग्राम जेव्हा होतात आपण सगळेजण एकमेकांसाठी धावतो. तिथं कोणी पद बघत नाही, काय बघत नाही, ताटं उचलण्यापासून काम करतो. तर हे आपलं असं विहार आहे. या विहारामध्ये आपण सर्वांनी आलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतोय. यानंतर मी TD कांबळे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभेच्छा द्यायचे. आजचा सत्कार मूर्ती जाधव साहेब, शशिकांत जाधव साहेब दिला गेलेला आहे, त्याबद्दल मी या साहेबांचं धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे प्रत्येक आपल्या कर्तृत्वानंच त्या पदापर्यंत पोहोचत असतो, त्याची दखल घेतली जाते आणि मग त्या पद्धतीनंच तुम्हाला तो पुरस्कार मिळालेला आहे. मी त्याबद्दल आपण पहिल्यांदा म्हणजे शुभेच्छा देतो तुम्हाला. शशिकांत जाधवांचा आणि माझा असं 5-6 वर्षाचा परिचय आहे. जास्त काही ते नव्हते माझ्यावर त्यावेळेला, पण त्यांच्यातला एक चांगला गुण मी पहिल्यांदा अनुभवलेला आहे की आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना अशी एक ज्या वेळेला कमिटी बनते ना त्यावेळेला पण अध्यक्ष खाली उतरत नाही. पण त्यांच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजे त्यांनीच मला सुचवलं होतं की तशी निवडणूक अधिकारी मला नेमलं होतं. ज्यावेळेला नेमलं त्यावेळेला ते सचिव पदावर होते आणि नंतर कमिटी बरखास्त झाली, नवीन झाली, त्यावेळेला ते म्हणलं की या पदाला या वेळेला तरी मी काही न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे ते सभासदमध्ये गेले. बरोबर ना सर? आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या वेळेला त्यांना कमिटी नेमली गेली त्यावेळेला ते सचिव पदावर परत आले. म्हणजे एखादा कार्यकर्ता वर असून परत खाली जाणं आणि पुन्हा वर येण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं आणि ते त्यांनी करून दाखवलेलं. दुसरं त्यांच्या कारकिर्दीमध्ये माझ्या दृष्टीनं मला जे पहिल्यापासून वाटत होतं की या विहारामध्ये लहान मुलांच्यावर धर्मसंस्कार व्हावे आणि त्या दृष्टीने विहारामध्ये भंतेजी किंवा
प्रत्येक रविवारी मुलांच्यासाठी काहीतरी धम्माचं त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी यावं प्रत्येक रविवारी, ही जी एक माझी कायम मी हट्ट केला होता, म्हणजे आग्रह करत होतो. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये, आयरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ते स्वप्न साकार झालं. त्याचाही मला त्याच्याविषयी आभार, म्हणजे अभिमान आहे. बाकी साहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य असतं की इथं जे बसलेले अध्यक्ष कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा तिकडं ते जेवणाची व्यवस्था करणं किंवा ते वाढायला उभं राहणं, म्हणजे हा जो पद सुटल्यानंतर खाली येणं आणि लोकांच्यात मिक्सअप होणं, त्या पदाचा अहंकार नसणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काहीतरी मोठा झालो आणि मग आम्हाला दुसऱ्याला बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा राहतो. काही लोकांचा निग्लेक्ट करतात काही लोक, मी अध्यक्ष आहे, मी सेक्रेटरी आहे. कारण या अगोदरच्या कमिटीमधला मला एक्सपिरियन्स आहे की ज्यांना अध्यक्ष केलं ते सेक्रेटरी केलं ते परत विहारामध्ये बाकीच्यांना एक बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा एक, चला मी अध्यक्ष आहे माझंच आहे का. पण ह्या साहेबांच्या बाबतीमध्ये तसं काही झालेलं नाही. त्यांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि मग त्यांनी बोललेलं आहे. आणि जे काही बोलतात ते अतिशय पोटतिडकीनं बोलतात. मी त्यांचं कायम बोलत असतो की साहेब एवढं पोटतिडकीनं बोलताय पण काय लोकांच्या असं काय एवढं काय झालं नाही, तरी पण एक असं नक्की झालं आहे त्याचा मला कायम अभिमान वाटेल की ह्या विहारामध्ये त्या काळी म्हणजे त्यावेळेला महिला कधी जास्त नसायच्या आणि महिला कधी जरी आल्या तरी त्यांना कधी बोलायची संधी नाही किंवा बोलायचंच नाही. ह्यांच्या कारकिर्दीमध्ये महिलांना एक कॉन्फिडन्स आला आणि बोलायला शिकवलं. मग आता पाहतोय आपण या आमच्या रामटेके मॅडम, जाधव मॅडम, आता जे पाहिलं तुम्ही हे ह्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागं आहे किंवा त्यांना एक प्रकारे त्यांनी कायम असा आधार दिलेला आहे की तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही. आणि बाबासाहेबांची चळवळ म्हणजे माहीतच आहे आपल्याला की प्रत्येक समाजाची प्रगती त्या समाजातल्या महिलाची स्थिती काय आहे, त्याचं त्या समाजाचे कॉन्ट्रीब्युशन काय आहे ह्याच्यावर डिपेंड असतं. आणि तेच बाबासाहेबांचं एक स्वप्न आहे की महिलांना संधी दिली पाहिजे, त्यांना इक्वॅलिटीमध्ये आणलं पाहिजे आणि विहाराच्या माध्यमातून त्यांना ते प्रोत्साहन देण्याचं काम जाधव साहेब करतात, शशिकांत जाधव साहेब करतात. तर त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो. इथून पुढचं जे काही सामाजिक जे काही पुरस्कार मिळतील भरपूर मिळणार आहे, ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं तुमचं कार्य असंच नाव तुमचं सर्व भारतभर हो ही मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. मला बोलायचं आहे या साहेब, मी पानतावणे साहेबांना विनंती करतोय की आपण विचार मंचावरती यावं आणि आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. जसं गावामध्ये एखादा मुलगा कलेक्टर झाला की संपूर्ण गावाला वाटते की आम्ही सगळेच कलेक्टर झालो. तर साहेबांविषयी मला असं बोलावंसं वाटेल की साहेब फक्त तुम्हाला रिवॉर्ड मिळाला असं नाही, संपूर्ण विहाराला रिवॉर्ड मिळाला आहे असं मी मानतो. आणि त्यासोबतच एक आव्हान पण करतो. आव्हान करण्यापूर्वी माझ्या 2 शब्द सांगण्याचा उद्देश आहे. तो असा, आम्ही एका पर्टिक्युलर विभागाला असल्यामुळे काही लोक आमच्याकडे अपेक्षेने काही प्रश्न सांगतात. त्यापैकी 3 प्रश्न जे जाणवले आम्हाला, काही लोकांनी फोन केले की सर आमच्या लोकांच्या सानिध्यामध्ये ड्रग स्मगलिंगचं काम चालतं, त्यामुळे आमच्या मुलांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, तुम्ही काही करू शकता का. एक. दुसरा, अजून काही लोकांनी फोन केला की जिथं आमच्या लोकांची वस्ती आहे त्याच्या सानिध्यात काही अनैतिक कार्य अजून चालतात, त्याचासुद्धा आपल्या मुलांवर परिणाम होऊ शकतो, तुम्ही काही करू शकता का. दुसरा, आता 3 जानेवारीला आपला जो प्रोग्राम झाला त्यामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं, जाणीव पण आहे त्या सर्वांना, की आज ब्राह्मणांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या खालोखाल म्हणा किंवा जास्तही आपले लोक उच्च शिक्षित झाले असताना सुद्धा मॅट्रिमोनियल मॅटर का वाढत आहेत. कारण माझ्या घरी बघतोय मी, माझे मोठे दादा पण ॲडव्होकेट आहेत, माझ्या पुतण्या पण ॲडव्होकेट आहेत, माझं पण निधन झालेलं आहे. मी
आणि माझे जे दादा आहे मी त्यांना विचारलं मॅट्रिमोनियल मॅटर ते जास्त बघतात. डिस्ट्रिक्ट बार काउन्सिलचे ते सेक्रेटरी पण आहेत नागपूरला. त्यांना विचारलं की मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये कुठल्या समाजाचं जास्त मॅटर आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या समाजाचे 90% मॅटर आहे. हा एक तिसरा प्रॉब्लेम. आता माझा प्रश्न असा होता की प्रश्न आहे, आव्हान आहे सर्वांना आणि साहेबांना सुद्धा सांगायचं की साहेब तुम्ही आता फक्त शालवान बुद्ध विहारापुरते राहिलेलं नाही, तुमची प्रतिमा महाराष्ट्राबरोबर निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे संस्कृतायझेशन संस्कृतीकरण कसं करता येईल. आता ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या 3ही अतिशय वाईट गोष्टी आहेत आणि त्याचा कदाचित आपल्या समाजावर दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्याला त्याला हे प्रश्न मिटवायचे असतील, त्यातनं बाहेर काढायचे असेल तर आपल्याला संस्कृतीकरण ह्या माध्यमातून काही करता येईल का आणि करायला पाहिजे. आपण सर्वांनी ती जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. आणि ही प्रश्न माझ्या मनात होत असताना मला असं जाणवलं, मी आज 4 महिने जवळपास या विहाराशी जोडलेला आहे, की संस्कृतीकरणाचे काही फळे या विहारात नक्की रुजवले जात आहे. मी सर्वांना त्याचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि अपेक्षा आहे मला की या प्रश्नाकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. थँक्यू. परत माझ्याकडनं सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आपण जो संस्कृतीकरणाचा मुद्दा मांडला की ज्याची आज खरंच येणाऱ्या पिढीला गरज आहे, निश्चितच त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती ताबडतोब पावले उचलली जातील. आपण साहेबांबद्दल अनेक जणांनी बोललं, साहेब मोठे निश्चित झालेले आहेत, परंतु हे करत असताना त्यांना जी साथ दिली त्यांच्या या ठिकाणी पत्नी आहेत, आपल्या सर्वांच्या ताई आहेत. आपल्या सर्वांचं कसं असतं की लग्न झाल्यानंतर सुरुवातीला गोड वाटणारं लग्न, नंतर ती कसं ते टेन्शन होतं आजकालच्या लोकांना की लग्न झाल्यानंतर खूप मोठं टेन्शन आहे असं वाटतं. कारण सुरुवातीला बायकोचा जो नंबर असतो ना मोबाईलमध्ये, तो माय हार्ट किंवा माय जान म्हणून सेव्ह केलेला असतो. 3-4 वर्ष जातात. 3-4 वर्ष झाल्यानंतर मग ते नाव पुन्हा एडिट केलं जातं आणि त्यानंतर तिथं सरळ बायकोचंच नाव टाकलं जातं. अजून पुन्हा 3-4 वर्ष जातात, कारण मग भांड्याला भांड लागत असतं. आधीची जी भाऊली असते ती भाऊबली होऊन जाते, नंतर ह्याच्यावरतीच वर्ष गाणं गाजवायला लागते. ह्याला ऑफिसमध्ये सुरुवातीच्या काळात सुट्ट्या टाकणारा माणूस घरी येऊन बसणारा, नंतर शनिवार रविवार बी ऑफिसमध्ये जायला लागते. तर भाई असं त्याचं चालू असतं बाबा. बायकोचं नाव माय जान करून मग तो बायकोचं नाव तिथं सेव्ह करतो. पुन्हा 4-5 वर्ष जातात आणि त्यानंतर मग तिथं पुन्हा नाव एडिट करतो आणि नाव करतो हिटलर म्हणून. मग पुन्हा अजून 5-6 वर्ष जातात आणि 5-6 वर्ष झाल्यानंतर 10-20 वर्ष अशी 15-20 वर्ष लग्नाला झालेले असतात. त्याला संपूर्णपणे ती व्यक्ती काय आहे कळालेलं असतं आणि मग सगळ्या शेवटी तो नाव एडिट करून टाकतो रॉंग नंबर म्हणून. पण साहेब तुमचा मात्र राईट नंबर लागलेला आहे, कारण ताई होत्या म्हणून तुम्ही मोठे झालात, त्यांचा सपोर्ट होता म्हणून तुम्ही मोठे झालात आणि ही खंबीर साथ ताईंनी दिली. आणि म्हणून ताईंसाठी सुद्धा, कारण सपत्नीक सत्कार तेवढ्यासाठीच केलेला आहे, तर त्यांच्या साथीशिवाय हे शक्य नव्हतं. आणि यानंतर मग शुभेच्छा मधलं शेवटचं या ठिकाणी मनोगत आहे, त्यानंतर साहेब बोलतील. मी साहेबांचे चिरंजीव मनीष कुठे आहे, सोडा गेलं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तांडेकर साहेबांकडून साहेबांना या ठिकाणी साहेबांचा सन्मान होत आहे. ताई या समोर या, जोडी न्यायचंय. तांडेकर आहे तुम्ही पण यायचंय. अतिशय आदर्श असं जोडपं, आदर्श असं दाम्पत्य, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना, त्यागांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय खैरे साहेब, आपण सगळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम बुद्धजय सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि खरोखरच आज मलाही ते वाटते, कारण 1998 मध्ये
1998 मी सेक्टर 2 मध्ये राहायला आलो आणि साहेबांनी मला आम्ही घाडगे साहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा तो विषय मांडला होता मला, पण तो नंतर माझ्या क्लिक झालं. 1998ला मी आमच्या नाटकाची रेसल चालायची वरती टॅरिसवरती आणि तालुक्याच्या भावकीच्या शाखेच्या नाही, तालुका संगमेश्वर तालुका बहुजन महासंघ देवरूख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी विभाग देवरूख बैठका व्हायच्या आणि मारुती पवार काय नव्हतं ना, मारुती मोरे मारुती मोरे आणि आपली तोफ त्यांच्याबरोबर असायचे ना, त्यांचं नाव आता आठवत नाही. ते दोघेजण तिकडून यायचे आणि नेहमी म्हणायचे कोण आहे या बिल्डिंगमध्ये, नेहमी गर्दी असते. एक दिवस त्यांनी मला विचारलं इथं कोण राहतो वरती हो, इथं नेहमी बघावं तरी हप्त्यातनं रविवार शनिवार कधी गर्दी असते, कधी बरीच लोक यायचं असतात. म्हटलं साहेब मीच इथं वरती राहतो 209 मध्ये. काय तुम्ही कामकाज काय करता वगैरे? नाही म्हटलं मी आहे देवीमध्ये आहे सर्व्हिसला वगैरे आणि थोडंसं चळवळीचं काम वगैरे असतं आणि मंडळी येतात, शनिवारवरची रजा असते आणि आमच्या परीनं मी थोडंसं करतो सामाजिक काम वगैरे, भावकीचं काम. मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या मंडळामध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये पाय ठेवला ना, ती प्रगतीपथावर गेल्यानंतर मी तिथून माघार घेतो आणि प्रत्येक ठिकाणी मी सरचिटणीस किंवा सचिव पदावरच काम करत होतो. मगापासून जो आमच्या धम्मबांधवांनी उल्लेख केला की जाधव साहेबांच्या हातामध्ये बॅग असायची, मी आज जरी विद्यमान अध्यक्ष असलो तरी पण माझ्या हातामध्ये बॅग असते. ती अशी असते आपल्याला मीटिंगमध्ये काय बोलायचं आहे, कोणते विषय मांडायचे होते, कोणत्या विषयाला आपण प्राधान्य द्यायचं आहे हे विसरतं कामा नये. माझा एखादा कार्यकर्ता त्या विषयातून चुकला गेला किंवा तो विषय राहिला गेला, पण मी अध्यक्ष म्हणून माझी ती पूर्ण मला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. मी विसरता कामा नये कारण मी अध्यक्ष असतो. आणि तिथून तो जो प्रवास सुरू झाला म्हणजे 92ला लग्न झालं. आता साहेबांनी तो उल्लेख केला, माझ्या लग्नाला आता 32 वर्ष झाली. मधल्या कालावधीमध्ये माझी मिसेस सहज अशी म्हणाली ना, मुलं लहान होती, तुम्ही आम्हाला सोडून दीक्षित होणार नाही ना? कारण माझ्या गावाला एक अचानक वारले आणि ते तालुक्याचे सेक्रेटरी होते आणि त्यांच्या जन्मदिनाला मी शब्द दिला होता, कमीत कमी 250-300 लोक होती. मी म्हटलं विहाराचं अधुरं काम मी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वेळेला मी ते पूर्ण करून दाखवीन, हा मी शब्द दिला होता. बंधूंनो लक्षात घ्या, मी पुण्याला ट्रेनिंगला जरी असलो 15-15 दिवस, मी शनिवारी संध्याकाळी बसून रविवारच्या भावकीच्या तालुक्याच्या विभागाच्या मिटिंगला इथं यायचा 2 वेळा आलो. मी गोव्याला ट्रेनिंगला होतो, मी गोव्यावरून मिटिंगला यायचो कारण मला माहिती आहे मी सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी आहे. मी जर गेलो नाही तर ती मिटिंग अशक्य आहे. कारण 44 खेड्याचं नेतृत्व करत असताना माझी नैतिक जबाबदारी काय आहे, माझा वेळ माझा पैसा तो महत्वाचा नाही, त्या मिटिंगमध्ये मी असणं गरजेचं आहे. हे असे काही पैलू आपण फार सांभाळले. शनिवार रविवारी रजा होती ना, मी पुरेपूर फायदा घेतला. कारण असं की शनिवार रविवारी आता बघा आताच्या ह्याच्यामध्ये तारुण्यामध्ये मुलं येतात, सामाजिक काम करतात, पण नोकरी परवडत नाही आणि वेळ देता येत नाही. वेळ तर सगळ्यांच्याच हल्ली आता कालपासून बुद्धे सरांनी आमच्या सुरुवात म्हणजे ऐकायला सुरुवात पण झाली, आपल्याला वेळ मिळत नाही वगैरे वगैरे, त्या विषयावर मी बोलत नाही. मला ज्या वेळेला 2002-03 मध्ये बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 332चा सचिव सहसचिव केला आणि 1 वर्षानंतर मी सचिव झालो. आज तागाई सचिव पदावर आहे, पण मला वाटतं आपल्या कॉलनीमध्ये 4 शाखा आहेत, डिगणकरांची, आजी, कासलेंची आणि धोत्रेंची. पण 4 शाखामध्ये मी अभिमानाने सांगेन माझी 332 आताही सक्रिय आहे. आणि जे बांधव काही अडचण आली तर मी त्यांना समजून घेतो किंवा ते कामकाज करतो, पण नियम न मोडता. आता सुरुवातीला काही जरी ती टिप्पणी मी साहेब बोलले ते बरोबरच आहे,
कोणता विषय की जाधव साहेब थोडंसं कडक होतं. ते कडक बोलणं ते अगत्याचं होतं. कारण आता गाडगे साहेबांनी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे मगाशी. कारण 2011 मध्ये या समितीचा अहवाल जानेवारी ते डिसेंबरच होता. तो आम्ही इथं वाद घालून तो फायनान्शियल आपलं एप्रिल ते मार्च केला. इथंच बसले होते कासारे, सुगत कासारेचे वडील. मी इथं उभा होतो आणि सुगत कासारे म्हणजे पप्पा ते बोलतात तेच बरोबर आहे, तुमचं चुकीचं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे आम्ही या कमिटीवरती 2010 मध्ये आल्यानंतर पहिला बायलॉज वाचला. कारण मी तालुक्याचा सेक्रेटरी होतो. प्रत्येक रजिस्टर संस्थेला एक आचारसंहिता असते, एक शिस्तबद्ध कामकाज करायची पद्धत असते आणि तो नियम मोडू नये, मोडकळीत आणू नये, कुणीतरी खिल्ली उडवू नये हे न होण्यासाठी ते माझे शब्द थोडेसे कठोर होते. मला माझा भागवत आमचा आला नाही. भागवत म्हणजे माझा मोठा भाऊ आहे तो, आणि तो मला सातत्यानं तू सगळ्यांना सांभाळून घेतोस, ही तुझी मोठीच चूक आहे, तू कशाला कमीपणा घेतोस. ही भागवत आमची नेहमी भागवत असं नसतं. कारण भागवत काय आमचा मला यादव तुला कोण बोललं ना, मला कोणी नाही बोलत. आणि बोललं तरी काय, लाकड्या झाडालाच कोणतरी फळ दगडी मारेल ना, बाकी काही विशेष नसते त्याच्यावर. परंतु ही संस्था चालवत असताना संस्थेचा बायलॉज प्रमाणे संस्था चालली पाहिजे हे उद्दिष्ट होतं. कारण ज्या मंडळांनी, ज्या आमच्या पूर्वज इथल्या जे अधिकारी होते त्यांनी त्यावेळेला अनुसरून जे काही बनवलं होतं, 1996 मध्ये 97, 2006 मध्ये परमनंट नंबर मिळाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की का आता मी अध्यक्ष झालो म्हणजे काय झालं, माझी जबाबदारी वाढली. आता मी साखर गूळ सगळंच जिभेवर ठेवायला लागलं ना. कारण मला 20 जणांना सांभाळायचं आहे आणि या एवढ्या समाजाचं नेतृत्व करायचं. आपण काय देतोय, कोणत्या पद्धतीनं देतोय, कसं देतोय आणि ते लोकांना कसं पचेल. एखादा शब्द जरी गेला, लोकांची नाराजी झाली ना साहेब, फार कठीण होतं ती नाराजी दूर करणं. पण कुणालाच तुम्ही मायेपुढे समजावलं, सांगितलं. कारण काय होतं, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तो माणूस कुठल्या परिस्थितीतून जातोय हे पहिला जाणून घेणं कार्यकर्त्याचं काम असतं. त्याच्या घरावर काय व्याधी आहे का, त्याच्या प्रपंचामध्ये काय प्रॉब्लेम आहेत का, ही जेव्हा आपुलकीची नाळ जेव्हा आपण जोडतो ना, तेव्हा तो मन मोकळं करतो की साहेब माझ्याकडे असा प्रॉब्लेम आहे. सकाळी 5:30 वाजता जेव्हा दीपक जाधवांचा अटॅक होतो आणि घरामध्ये भांडण होतं, सकाळी 5:30 पावणे 6ला जेव्हा फोन येतो तेव्हा ससाने साहेब म्हणतो जाधव चला आपल्याला कुठं, दीपक जाधवांच्या घरी असा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. लोक मोबाईल बंद करून झोपून जातात. माझा मोबाईल कधी बंद नसतो. रात्री 2:30 वाजता मला जरी फोन आला, सुगत कसारेचे वडील जरा 2:15 वाजता खलास झाले, मला 2:15ला फोन आला, साहेब माझे बाबा गेले, मी 2:45 टॅक्सी पकडली आणि हॉस्पिटलला पोहोचले. हे माझं मोठेपणा नसतो, ही मला संधी मिळाली. ते कुठले दापोलीचे हो, मी संगमेश्वरचा काय संबंध आहे, काय नाते होते ते, पण असं नाही आहे ना. आज हे जे बांधव जे जिल्ह्यातून आलेले आहेत ते आम्ही सगळे संघटित राहणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांचा वेळोवेळेला त्याच्या मागे उभं राहणं, ही आपुलकीची नाळ आम्ही नाही सोडायची तर कोण सोडणार नाही, हा विषय आपला. आज मुलं इथं या ठिकाणी किती संघर्ष झाले, आपल्या मुलांना उचलून नेत होते, आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. आमचे उपाध्यक्ष होते, बरीचशी मंडळी होती. म्हणजे ज्या वेळेला काहीतरी अडचणी असतात त्यावेळेला आपण पुढाकार. मला वाटतं ज्या वेळेला आम्ही पुरस्कार घेतला तेव्हा बुद्धीजे सरांनी माझ्याबद्दल तिथं सांगितलं की जेव्हा पाठीवर थाप मिळते तेव्हा साहेब म्हणाले की पूर्ण कार्यकारिणीच्या पाठीवर थाप मिळते, पण अडचणीचा जेव्हा मुद्दा येतो आणि कुठेतरी काहीतरी झेलायचा मुद्दा येतो तेव्हा अध्यक्ष आमच्या पुढे असतात. आणि ते बरोबरच होतं की माझी कार्यकारिणी माझी सक्षम कशी होईल आणि माझा कार्यकर्ता. बरं, मी एखादं पद उपभोगलं म्हणजे त्याच्यातून मी फार मोठं कमवलं असं काही नसतं. माझी ही कुवत पाहिजे की ते पद दुसऱ्या तरी कुणाच्या खांद्यावर देऊन तो सक्षम कसा होईल. 2017 मध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला, आपली संस्था कुठे चालली होती. आता मोठेपणासाठी सांगत नाही, पण 2017 मध्ये जेव्हा ब्लॅक लिस्ट मध्ये गेली संस्था, त्या ऐकल्यानंतर पायाखालची वाळू सरकली
आणि दीपक जाधवनं म्हटलं कुणी केलं काय केलं याच्यापेक्षा आता आपण तिला कशी सावरू त्यासाठी तुमचं माझं योगदान. रात्री 2:30-3 वाजेपर्यंत तिथं 81 मिनिट मंथली लिहिले आणि 27 जनरल बॉडीची मिनिट आम्ही इथे लिहिले. तेव्हा आम्ही संस्था वाचलो. लोकांनी तो हेरलं, लोकांनी ते पाहिलं. अरे लाईट अजून चालू विहारात आहे, कोण आहेत? दीपक जाधव लिहायचे, शशिकांत जाधव. ते म्हणायचे तुम्ही ना माझे शिक्षकच आहे, तुम्ही फक्त बोलता. म्हटलं मी बोलतो ना, तुम्ही लिहा. ते सरचिटणीस होते, मी सरचिटणीस होतो, पण तरी माझा आवाज मोठा होता. याचं कारण असं होतं त्यांचा स्वभाव सॉफ्ट होता. ते बिचारे ते देव म्हणून माझे वडीलदार बनतो होते माझे, आणि ते सॉफ्ट होते. मी किती बोलत तरी मला उलट बोलत नव्हते, पण मी त्यांचा आदर राखूनच बोलायचो. वरच्या पोटीत बोलायचो. काय बोलायचं? हो जाधव साहेब आता बस करा, नाही उद्या आपल्याला सबमिट करायचं आहे, आताच करायचं दोघांनी, कोणी नसलं तरी चालेल. हा जो विश्वास आहे ना एकमेकांमध्ये संपन्न करणं आणि निर्माण करणं, ही फार काळाची गरज आहे. आज आमच्या महिला वर्गाने मी सातत्यानं म्हणतो, मध्यंतरी असा एक विषय झाला होता आमच्या बचत गटाच्या माध्यमातून, माझ्या तोंडातून असा एक शब्द नाही गेला. मी ते आवर्जून बोललो होतो की काही बाहेरच्या समाजाच्या महिला आमच्या बचत गटात आहेत. आमच्या 40-80 महिलांमध्ये चुलबुल सुरू झाली. अध्यक्ष असं कसं काय बोलले, काय प्रॉब्लेम आहे? बरी चर्चा झाली. आणि मी ऑडिटला मुरुडला होतो तिकडे. मला फोन आला. मी आमच्या कसलेताईंना एक अर्धा तास सगळं समजून सांगितलं. ताई बोलले साहेब तुम्ही जो शब्द वापरला तर बरोबर आहे. मग त्या मंडळींनी, त्या आमच्या भगिनींनी सगळ्यांनी आपापसात चर्चा करून तो विषय, कारण मी कुठल्या पदावर आहोत हे मला आधी कळलं पाहिजे. मी कुणा पदावर माझ्या भगिनींबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये माझा बोलण्याचा उद्देश काय होता हा मी शपथ करून घेतला. सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की आपण या ठिकाणी संस्था, आपले समाजकारण, धर्मकारण ही सगळी कामकाज करत असताना आम्ही शिक्षणावर जास्त फोकस देतो. मी ज्या वेळेला आम्ही 10वी-12वी जरी झालेलो असलो, पण आमच्या मागच्या पिढीनं आमच्या पुढे गेलं पाहिजे, त्यांना पाठबळ आपण देणं फार गरजेचं होतं. मी माझ्या प्रथमदर्शनी मी माझ्या भावकीमध्ये मला वाटतं मी ते साहेबांना पण पाठवलं होतं. मी कुठं कुठं काम केलं हे बऱ्याच ठिकाणी काम करणारे लोक म्हणतात अरे पदं घेतात, त्या पदाला दाद देत नाही, कशाला पदावर येतात असं म्हणतात. तुम्ही आम्ही सगळेच म्हणतो. मी पहिला भावकी, आमच्या कोकणामध्ये असं आहे ना, त्याचं घर नाही धड तर आला समाजाला ज्ञान शिकवायला. आमच्या कोकणात असं म्हणतात, बरोबर ना कदम साहेब, असं आपण बरोबर ना. हा, म्हणून मी माझी पहिला भावकी पक्की केली. भावकीनंतर मी 44 खेड्यांचा आमचा जो विभाग आहे तिथं मला सरचिटणीस पद मिळालं. मी 16 वर्ष केलं. तिथं भक्कमपणे मी उभा राहिलो. आणि तिथं जी दुरावस्था होती, जे वसतिगृह पहिल्याची होती, ती इमारतीची दुरावस्था होती, ती सुशोभीकरण करून त्या ठिकाणी चांगली पक्की इमारत बांधून त्याचं रेजिस्ट्रेशन चांगलं करून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. कारण ते बघितल्याबरोबर कारण ते 44 खेड्याचं नेतृत्व होतं. लगेच मला तालुक्याने घेतला. बघा 142 खेडे आमच्या तालुक्यामध्ये, 142 गाव आहेत. त्याच्यामध्ये 8 गावामध्ये बौद्धवाड्या नाही. मी जेव्हा आम्ही जिल्हा बौद्ध महासंघावर काम करतो तेव्हा आमच्या बरेचसे मला राजापूर, लांजा, खेड, मंडणगड हे म्हणले साहेब तुम्हाला ते कार्यकर्ते कसे ओळखीचे? अरे बाबा आम्ही एकत्र बसतो, एकमेकाचे सुखदुःख जाणतो, प्रत्येक सेवा संघामध्ये आम्ही काळजीपूर्वक डोकून पाहतो कोण कार्यकर्ता कसा आहे, कसा वागतो, त्याचं योगदान काय आहे, चळवळीला ऐकून. मला माहिती आहे बंधूंनो, 20, 25, 30 वर्षापूर्वीची जी मंडळी होती ना ती अन्नाडी होती, पण त्यांचं बोलणं ना फार खोडसळ असायचं. एक वेगळ्या वळणावर जाऊन बोलायचे. तुम्ही आम्ही सरळ बोलतो ना असं नाही बोलायचे. आम्ही पहिला समजून घ्यायचं ही असं का बोलतात, आम्ही असंच बोलणार. म्हणजे आमच्याकडे ती एक कोकणामध्ये वेगळी पद्धत तुमच्याकडे आहे ना, ते तसं तसं वेगळं. सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपण या कामकाजामध्ये समरस होत असताना आपण आता मला पुरस्कार मिळाला म्हणजे मला आणखी जोरात काम करायला पाहिजे. मला शाल्वनवाल्यांनी 2010 मध्ये या पदावर घेतलं आणि त्या पदावर मी कामकाज करत असताना जे काही खास कळगे आले, बरेचसे आम्ही सुखदुःख झेलली. 1996 ते 2010 पर्यंत घाटगे साहेब यांना इतिहास माहिती आहे सगळं, तो भाग वेगळा. पण सांगण्याचं तात्पर्य आहे की 2010 मध्ये मला जर शाल्वनवाल्यांनी जर इथं पदावर घेतलं नसतं तर कदाचित हा पुरस्कार मला आज भेटला नसता. म्हणजे हे पुरस्काराचे श्रेय सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शाल्वन कमिटीला झालं. याच्या पुढं
आता हा पुरस्कार जसं बुद्धजय सर म्हणाले, बंधूंनो, मी साहेबांच्या संदर्भात या ठिकाणी आज काही बोलणार नाही. याचं कारण असं आहे, मी हळूहळू सगळं जे काय आम्ही तिथं अनुभवलं, जे काय ऐकलं, जे ऐकलं ते म्हणण्यापेक्षा आम्ही जे अनुभवलं ते आम्ही तुम्हाला सगळं वेळोवेळी सांगत राहू की कार्यक्रमामध्ये आपण जे काय बुद्धजय सरांना म्हणाले ताईंना आम्ही जे काय आता बघितलं, किती वर्ष, 1 वर्ष 6 वर्ष झाला असेल, किती 1.5 वर्ष, ही वय तर फार वेगळे. यांच्याकडून फार शिकण्यासारखं आहे. यांच्या बाबांच्या संदर्भात मी ते पुस्तकच कुठे गेलं. हे वाचा सगळ्यांनी. या पुस्तकातून जो बोध मिळतो ना, तो मी तालुका लेवलला बाबासाहेबांच्या चळवळीचा खंबीर नेतृत्व करणारा समाजाचा कार्यकर्ता कसा असावा अशी 2 शिबिरे केली. रत्नागिरी जिल्हा बहुजन महासंघातून मी एक शिबिर केले. निस्वार्थीपणे, मान सन्मान नको, खुर्ची नको, पण काम. 2016 मध्ये आमच्या महिला सफेदसाठी घरी इथं बसल्या होत्या आणि प्लेट संपल्या बाहेर धुवायला, म्हणजे जेवायला. आम्ही अनिल जाधव आणि कोण दुसरं होतं, माने होता, आम्ही आत घुसलो, पॅन्टीवर केल्या आणि प्लेट आमच्या बघणीनं नको, आम्ही करू ना. प्लेट आम्ही इथं घासल्या, बाहेर कळतच नव्हतं आतमध्ये काय काम करतात. अशी कामं आपण करतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती कोणीतरी पाहतो. पाटील साहेबांनी आमच्या बरोबर ते मगाशी बोलले, बाहेर जो कचरा होता काय करायचं, त्याला पर्यायच नाही. आपण ही कामं अशी छोटी छोटी कामातूनच आपण घडत असतो. त्याच्यामुळं मी आज जो आहे काय, मला माहिती आहे 10 वाजलेत आणि आपल्या सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. जेवणाची व्यवस्था पण इथं आपण केलेली आपल्या समितीनं. या ठिकाणी बुद्धजय सरांनी आम्हाला जे काही समजून घेतलं आणि आमच्यामध्ये त्यांचे जे निकष होते, त्यांच्या संस्थेच्याबद्दल, त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी आता काही बोलणार नाही. वेळ भरपूर झाला आहे, कारण ते अर्धा पाऊण तासामध्ये सांगण्यासारखं नाही. म्हणून आज या साहेबांच्या इथं येण्यानं आमचे दांडेकर साहेब असो, पाटील साहेब असो, वाघेकर, ही सगळी मंडळी, तरुण मंडळी जे आता आलेले आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. उच्च शिक्षित सगळे आहेत, सगळ्यांचं राहणीमान सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे आणि या चळवळीला पूरक आहे. या चळवळीला पूरक आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ही जी काही मुवमेंट आहे या आणखी गतिमान कशी होईल, हा आपल्याला जो पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना, आपलं माझं जरी नाव असलं तरी ते फक्त त्या पुरस्कारावर राहील, बाकी तुमचंच सगळ्यांचं नाव आहे. कारण त्याच्यावरती लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा समितीचे अध्यक्ष म्हणून. मी अध्यक्ष किंवा सचिव किंवा कुठल्या पदावर, पण माझ्या संस्थेचं नाव आलं, याच्याचमध्ये माझा मोठेपणा आहे. आणि तो मोठेपणा तुम्ही स्वीकारा सगळ्यांनी. आणि आम्ही आणखी वज्रमुख बांधून एक चांगल्या वेगळ्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीनं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी जे काही हिताचं असेल ते आपण सगळ्यांनी पुढे येऊन आपण ते कामकाज करू. मी तुमच्याबरोबर राहीन. 3 वर्ष मला तुम्ही पदावर ठेवलात, जे जे काय चांगलं करायचे मला संधी मिळेल ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच. त्याच्यामुळं आजच्या घडीला मला वाटतं काल आम्ही नवीन कॅलेंडर पण आपण छापलेलं आहे. एक नवीन उपक्रम आपण या ठिकाणी होऊ घातलेला आहे. कालपासून आम्ही बांधवांच्या घरी जातोय. सेक्टर 2 मध्ये काल 9च मिळाले, बाकी सगळे शिफ्ट झाले. म्हणजे आपला बांधव फार कमी होतोय, पण जे राहतील त्यांनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. हे तुमचे जे इथं उपस्थित नसतील त्या प्रत्येकाला तुम्ही सांगा, कारण पुढचे जे दिवस आहेत ते फार आणीबाणीचे. त्याच्यामुळं आज मला या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आपण इथं आयोजित केला, मी सगळ्यांचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने तुमचे आभार मानतो. आणि आमचं जे जीवन आहे ते पुढचं जरी 4 वर्ष माझं सर्व्हिस बाकी असलं तरी साहेब मला आता म्हणतात नोकरी सोडा. माझे गाववाले पण म्हणतात, माझे विभागवाले पण म्हणतात, साहेब तुम्ही इकडे कधी येत आहे. इथं मनसेवाले माझ्याकडे आले, इथं अजित पवार राष्ट्रवादी माझ्याकडे आले, साहेब नोकरी सोडा. माझी म्हटलं 2 मुलं अजून लहान आहेत, हे क्षेत्र माझं नाही, कारण आम्ही हात जोडणारे माणसं, आम्ही दादागिरी आमच्या रक्तातच नसल्यामुळं आम्ही ह्या क्षेत्रात पडू शकत नाही. आम्ही आमची बाबासाहेबांची मुवमेंट जी आम्हाला जमेल तशी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ह्याच्यापासून आपण लांब आहोत. कारण हे मी माझ्या मनाशी हा विचार केल्यानंतर काल ज्या वेळेला मी सोलापूरला गेलो आणि साहेबांचं जेव्हा चरित्र पुस्तक वाचलं तेव्हा मला असं वाटलं मी जो विचार केला तो बरोबरच आहे. कारण आज बुद्धजय सरांचे बाबा यांच्याबद्दल पण मी काय आता बोलणार सगळं नंतर, फक्त एवढंच मी सांगतो, कारण त्यांनी अजूनपर्यंत
राजकीय क्षेत्राला स्पर्श केलेला नाहीये. पण असा कुणी सोलापूरमध्ये नसेल की जो बालशंकर साहेबांना ओळखतच नाही. कार्यालयाच्या बाहेर जरी साहेबांचा आवाज आला तरी आतला अधिकारी तो शिव असो नंतर कुणी वैद्यकीय अधिकारी असो तो उठून म्हणतोय बालशंकर बाहेर आलेले आहेत, मला उठून बाहेर जावंच लागेल. हा एवढा मोठा व्यक्तिमत्वाचा पगडा आम्ही अनुभवला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की खरोखरच मी जो विचार करत होतो तो यथायोग्य आहे. आणि खरोखरच चळवळ असं की नाही की पैशावरच होते. चळवळ पैशावर होते असं नाही. तुम्ही जे नेतृत्व करताय त्याच्या चांगल्या वाईटाची जी पारख करताय आणि त्या पारखीतून लोकांना तुम्ही काय देताय त्याच्यावरती असते. त्यासाठी आजच्या या पुरस्काराच्या निमित्तानं आपण सगळेजण आणखी उभारी घेऊ आणि चांगलं कामकाज करू, धम्मकार्य करू, चळवळ पुढे नेऊ. एवढं बोलून या ठिकाणी मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. आपली तोप या ठिकाणी पुन्हा एकदा धडाडलेली आहे आणि साहेबांनी अतिशय छान सांगितलं. या ठिकाणी बोराडे साहेब आणि या चिल्या पिल्यांच्या वतीनं आजोबांचा सन्मान होत आहे. धन्यवाद बोराडे साहेब आणि सर्व चिल्या पिल्यांचे. या फुलपाखरांना फुलवण्यासाठी विहार 24 तास उपलब्ध करून दिल्याबद्दल आजोबांना या ठिकाणी धन्यवाद. त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व शालवांचे धम्मनायक धम्मनायिका आमचे लहान यांच्याकडून त्यांचा सन्मान होत आहे. पुरस्कार वगैरे घ्यावे लागतात जेणेकरून सामान्यातला सामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. यानंतर मी विनंती करतोय यानंतर आपल्याकडे अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील अहिरे साहेब. अहिरे साहेब येईपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की मनीष 2 मिनिटं बोलशील. अध्यक्ष मनोगत व्यक्त कर. धन्यवाद बुद्धजय सर. आजचा हा जो कार्यक्रम आगळा वेळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. शेवटचं अध्यक्षीय भाषण मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. सर्वांनी साहेबाबद्दल बरंच काही सांगितलं आणि शशिकांत जाधव साहेबाबद्दल मी थोडंसं सांगतो की माझे आठवणी आहेत काही. त्यांनी माझ्याबरोबर बरेचसे दिवस काढले. 8-9 वर्ष आम्ही एकत्रच आहोत. 2015 मध्ये मला वाटतं 125वी जयंती होती. 2016 मध्ये. तर त्या 16 मध्ये असं काही घटना घडली. कार्यक्रम व्यवस्थित झाला. त्या ठिकाणी मला वाटतं चांगले वक्ते आम्ही बोलवलेले होते. मला वाटतं ती डोळस मॅडम होती किंवा ते आता शिवसेनेमध्ये आहे त्या मॅडम सुषमा अंधारे. तो कार्यक्रम वगैरे सगळा आटपला. सगळे कार्यकर्ते घरी गेले. मी घरी गेलो होतो. मी त्या टायमाला समितीवरती एक सल्लागार म्हणून होतो. 2016 नाही 2015 किंवा 14 मध्ये असेल साहेब. 16 नाही 17 मध्ये तर मी इथे कमिटीवरती आलो. तर त्या टायमाला जी नवीन पिढी होती बामसूची तेव्हा एवढी प्रगती पण नव्हती आपल्या विहाराची. आणि मला फोन आला. राहुल जाधव त्या टायमाला सचिव होते इथं आणि फोन आला की आपल्या इथला हा बॅनर फाडला. बॅनर फाडणं म्हणजे तो साईडला आपण कटआउट लावतो तो 14 सांगतो मी 14 मध्ये तो कटआउट फाडला. आणि ते कटआउट फाडल्याची संपूर्ण ठिकाणी म्हणजे आपल्या इथं रावळीमध्ये संगमनगरमध्ये चर्चा इथे ही माहिती पोहोचली. सगळी पब्लिक त्या ठिकाणी जमा झाली. पण काही कार्यकर्ते आपले घरी गेले होते. आणि त्या ठिकाणी पोलिसाची गाडी आली आणि आपल्यावरती म्हणजे आम्ही उभेच होतो. आम्ही काही एवढे हुशार पण नव्हतो. कारण मी शशिकांत जाधवांच्या तालमीतच तयार झालेला एक त्यांचा एक कलिग आहे मला किंवा अनुयायी आहे काय. तर मग त्या ठिकाणी जे साहेबांनी त्या इन्स्पेक्टर बरोबर जे बोलणं चाललं होतं इतकं धडाडीचं निवडं ताकदवर. आणि त्याच वेळेस राहुल जाधव आणि मी होतो. राहुल जाधव मला हे आदमी आगे जाने वाला आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते हँडल केलं. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मी इथे पदावरती आलो आणि आजपर्यंत म्हणजे जेव्हा मी जाईपर्यंत त्यांनी पोलीस स्टेशनचं काम आहे ना त्यांनी स्वतः सांभाळलं. त्यांनाच फोन येत होते, तेच जात होते, मी काही जात नव्हतो. दुसरं त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे विहार आहे ना, तुम्ही म्हणता सुंदर सुंदर दिसतंय, चांगलं दिसतंय, फार छान आहे. आपल्या विहाराचं नाव पण आहे. बाहेरचा जो जो बघता येतो तो इथलं नाव घेऊन जातो. इथलं नाव घेऊन जातो तर त्याला कारण पण असं आहे की ह्या विहाराचा जो कायापालट केलेला आहे, जो साहेबांनी अगोदर बघितलेला आहे वाघेवर सरांनी या विहाराचं, त्या विहाराला संपूर्ण चेंज केलेलं आहे. संपूर्ण चेंज म्हणजे इथलं प्लॅस्टर पासून, पत्र्यापासून, आतल्या रूम पासून, या टाईल्स पासून सगळं काही जे काम केलं गेलं ते काम आहे ना, त्या कामामध्ये जी मदत, जे सहकार्य, जो मोठा भाग राहिला तो शशिकांत जाधव साहेबांचा. हे विहार स्वच्छ जे दिसतंय ना, त्या स्वच्छ दिसण्यामध्ये त्यांचा पहिला नंबर असतो. त्यांच्यावर असणारी त्यांची टीम असते. आनंद जाधव असतात, अजित जाधव असतात, भागवत कुळेकर एक नंबरला आहेत. कारण ते संपूर्ण विहार धुवून काढण्यापासून, झाडून मारण्यापासून सगळी कामं ती स्वतः पुढे येऊन करतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, विशेष आहे. आणि त्यावेळेस ते बोलतात, ते दीपक जाधव साहेब पण होते ना, ते दीपक जाधव साहेब जनरल सेक्रेटरी होते त्यावेळेस पण आहे ना, ते स्वतः पॅन्ट वर करून हे लादी बिदी पुसण्यापासून सगळं कामं करायचे. आम्हाला बनते पण असे 2-3 भेटले की ते खाल्लेला तुकडा पण तिथं टाकून जायचे, तर तिथे त्या मुंग्या बिंग्या व्हायच्या. ते सुद्धा आल्यावरती ताबडतोब आनंद जाधव झाडू मारून साफ करतात. अशी कार्यकर्त्यांची या ठिकाणी टीम भेटलेली, त्यांना खरोखर त्यांचं टीमवर्क फार चांगलं आहे. मी त्यांच्याबद्दल थोडंसं लिहिलं होतं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. वेळ खूप झालेला आहे, ते मलाही शशिकांत जाधव बद्दल सांगायचं म्हणजे शिस्त, परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास, समाज हिताची तळमळ आपल्यामध्ये साहेब असाधारण आहे. आपला ध्येयवाद लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार आपणास सोलापूर या ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मी तुमचे खरोखर मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालोन बुद्ध विहारात, प्रशासनात आणि विहारातील सर्व कामात आपण आपला स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. आपल्या विचारांच्या शैलीतून सामाजिक बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. 2015 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या काळात पोलिसांबरोबर जे झालेले बोलण्यात तुम्ही त्यांना तुमची संपूर्ण ताकद पणाला लावली. हे सर्व मी आणि राहुल जाधव पाहत होतो. तेव्हापासून विहारातील सर्व कार्यक्रमात, विहारातील सर्व कामात जे आज दिसतंय ही त्यांची व त्यांच्या सहकार्यांची खरी मेहनत आहे. रत्नागिरी जिल्हा पातळीवर व तालुक्यात आपले सामाजिक कार्य सर्वोत्तम असे आपण केलेले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आपणास ती पोचपावती या कामाची मिळालेली आहे. तुमचं सामाजिक कार्य हे फार उत्तम, सर्वोत्तम आहे आणि यापुढे सर्वोत्तम राहो अशी मी बुद्ध भगवंताजवळ मी वंदना करतो. तसेच आपण मला या कार्यक्रमाचं, या सुवर्ण क्षणाचाच एक साक्षीदार म्हणून या ठिकाणी अध्यक्षपद बहाल केलं. मी, माझे मित्र TD कांबळे साहेब, काल आम्ही बसलो होतो. रविवारी आमची सहसा भेट होत असते. बसलो असताना आमचा विषय चालला होता, विचार चालला होता की उद्या कार्यक्रम आहे विहारात आणि आपल्या दोघांनाही जायचंय. आणि तिथेच मी या 2-4 ओळी त्या टायमाला लिहिल्या. आणि TD कांबळे साहेब बोलत असताना बुद्धजय साहेबांचा फोन आला की साहेब तुम्हाला उद्या यायचंय. बोलो उद्या यायचंय? बोलो ठीक आहे बघू म्हटलं. ते म्हटलं नाही तुम्हाला अध्यक्षपद म्हणून तुम्हाला अध्यक्षपद स्वीकारायचंय. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काही हरकत नाही, आज आपलाच कार्यक्रम आहे, मी येणार. आणि तसाही मी येणारच होतो, पण अध्यक्ष म्हणून जर बोलल्यावरती थोडासा एक विचार, एक टेन्शन, एक बोलण्यामध्ये जरा थोडाफार हे होतो, मागे पुढेपणा येतो. तरी तुम्ही सर्वांनी साहेबांबद्दल खूप 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 चांगलं सांगितलं, चांगला अनुभव शेअर केला. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी कमिटीत जरी नसतो तरी आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी जरी मोठ्या संख्येने नसला तरी आहे ती संख्या आमच्यासाठी फार मोठी आहे. काय ती त्या संख्येला मी
आभार मानतो सर्वांचे. आणि शशिकांत जाधवांना जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराबद्दल मी पुन्हा एकदा ताईचं, त्रिशाळाताई आणि शशिकांत जाधव साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय. तर समितीचे सरचिटणीस आनंद जाधव साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. मला वाटतं घड्याळाकडे कोणी बघू नये, कारण का असे कार्यक्रम आहे ना क्वचितच होतात. कारण का बाबासाहेबांनी, तथागतांनी किंवा आपले जे महापुरुषांनी घड्याळाकडे बघून काम केलं असतं तर आम्ही आज इथं विहारात बसलो नसतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की घड्याळाकडे सारखं लक्ष देऊ नका, मोबाईल आपले बंद करून ठेवा. अशा चुमडीमध्ये सगळे बघतात. किती वाचले ते मी पण बघतो, पण मला तर जायची काही घाई नाही आहे. ते बोलत ना बाळाचे पाय पाळण्यात भरपूर जणांनी आता साहेबांचं आपलं नामकरण केलं. आमच्या गाडगे साहेबांनी त्यांना तोफ म्हटलं आणि बाकीच्यांनी फणस म्हटलं. आता त्यांना नेमकं काय बोलावं उद्यापासून, की तोफ आली की बाबा फणस आला. तोफ म्हणजे एकदम अंगावर येते, आपला डायरेक्ट स्पोर्ट. आणि फणस बोलतात यांना खायचं कसं तरी, कारण काही तोफ आहे याला खाऊ पण शकत नाही. कारण का आम्ही कोकणातले माणसं सगळी साधी बोळे, आता सगळे बोलतात पण आम्ही एवढी साधी बोळे पण नाही. कुठे कुठे चालूपणा करावा लागतो आम्हाला असो. आणि ते त्यांच्या पिशवीबद्दल पण बोलतात. सगळेजण आपल्या भाषणामधून त्यांच्या पिशवीमध्ये बोलले. मला असं वाटतं त्यांची पिशवी सगळ्यांनी आपापल्याकडे करेक्ट म्हणजे त्यांचे कागदपत्र आपल्याकडे ठेवा, म्हणजे आपल्याला पण पुरस्कार मिळेल. असा पुरस्कार आपल्याला पण मिळेल. आणि आमचे आयरे साहेब यांनी पण खूप काही चांगलं काम केलेलं आहे. तर एक सांगेल मी आठवण की ज्यावेळी ही मूर्ती आपल्याकडे येणार होती, अध्यक्ष पहिल्या आयरे साहेबांना सांगतो, नंतर येतो मी आपल्या आजच्या उत्सव मूर्तींकडे, की आम्ही नागपूरला गेलेलो. भंतेजी होते, मी होतो आणि आयरे साहेब होते. तर ते आपल्याला पेपरवर्क करायचे असतात, तर आम्ही ते पेपरवर्क करून गेलेलो. आणि त्यावेळेस आम्ही 3 दिवस तिकडे राहिलेलो. म्हणजे आम्ही 2 दिवसाचाच प्रोग्राम केला, पण आमच्या भंतेमुळे आमचा 1 दिवस वाढला. त्याचं पण कारण सांगतो की आमच्याबरोबर एक सहकार्य होते, ते रेल्वेमध्ये कामाला होते. तर भंतेंनी आमचा PNR नंबर 3 वेगळा दिला आणि 3 वेगळा दिला. आणि ती तिकीट भलत्यालाच कन्फर्म झाली. आम्ही तिथं स्टेशनला जाऊन परत आलो. आता बोललो हे काय, 1 दिवसाचा खर्च वाढला. मग आम्ही काय केलं, आता कुठेतरी पैसे, त्यावेळेस जीपे वगैरे हा प्रकार नव्हता. जे खिशात आहेत तेच आपलेच आहेत. म्हणून आम्ही पैसे वाचवून, तिकडच्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य चांगलं केलं की सकाळचा नाश्ता आम्हाला खालून ती एक आपली गंबा वगैरे त्यांनी दिलं. आणि राहण्याचा खर्च पण नव्हता आम्हाला. ते भंतेजींचं ते एक हे होतं, आम्ही तिकडेच राहिलेलो. ते विपश्यना केंद्र होतं. आणि त्याच्यानंतर मग काय, आम्ही 1.5 किलोमीटर ते नागपूरला आपलं TV वॉर्डच्या इकडून ते मेडिकल सर्कल तिकडे आम्ही चालत जायचो जेवायला, का तर रिक्षाचे पैसे वाचावे म्हणून. आणि एकदा तर आम्ही रस्त्यावरच जेवलो, कारण का खिशाला बघून आम्हाला खर्च करतं, कारण 1 दिवस वाढला होता ना. अशा प्रकारे अध्यक्षांनी पण चांगलं माझ्यावर पायपीट केली. मी काय त्यांना रिक्षाचा खर्च काय करायला लावलाच नाही. आपलं लेफ्ट राईट ते आपल्या मोबाईलवरती आज किती पावलं चालू बघायची असं हे. त्याच्यानंतर ह्या मूर्ती मग त्यांनी पण तिकडे नागपूरला नंतर जाऊन ही मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. आणि जाधव शशिकांत साहेबांबद्दल पण खूप काही लोकांनी सांगितलेलं आहे. तर शशिकांत जाधव साहेब, मी ॲक्च्युली ज्यावेळी जनरल बॉडीची मिटिंग होती, मी तयारच नव्हतो पदासाठी. मी तर नाहीच म्हणून नडलेलो. बोललो यावेळेस काही होते, खूप वर्ष काम केलं आहे, अजून कोणतं तरी म्हणजे ॲटिट्यूड होता याला, काय आम्हीच काय नेहमी करायचं काय काम. पण नाही, नंतर शशिकांत साहेबांनी समोर समजावलं की बाबा तुम्ही या पदाला तुम्ही पात्र आहात, तर तुम्ही हे पद स्वीकारा. तुमची काही अडीअडचण असतील तर आम्ही सांभाळून घेऊ. आणि खरोखर माझा जॉब, आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मी पद का घेत नव्हतो, खरोखर मी नालासोपाराला शिफ्ट होणारच होतो. पण माझ्या त्या बिल्डिंगचं काम झालं नाही आहे, त्याच्यामुळे मी अजून तुमच्याबरोबर आहे. आणि इकडनं कुठे पण मी गेलो तरी मी तुमच्याबरोबरच असणार आहे, याची मी तुम्हाला 100% मी तुम्हाला खात्री देतो. कारण का मी पण यांच्या तालमीमधून वाढलेला आहे माणूस आहे. आणि मी जास्त न बोलता आजचे उत्सव मूर्ती आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आमचे बुद्ध जय भालशंकर साहेबांनी जो संविधानाच्या वेळी जो मोहब्बत की किताब हे जे नाटिका बसवलं होतं, त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. जर ते पुस्तक कोणाला हवं असेल
तर त्याची मूळ किंमत आहे 100 रुपये, पण आजच्या ह्या दिनी आपल्याला 60 रुपये या सवलती दरामध्ये मिळतात आहे. मला वाटतं प्रत्येकाने ते घ्यावं. मी तर घेणारच आहे. माझं एक पुस्तक तुम्ही तयार ठेवा. आणि आता हा सोहळा अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो. आणि आपल्या कमिटीच्या वतीने भोजनदान ठेवलेलं आहे. त्यांनी सर्वांनी भोजन घेऊनच जावं. नमो बुद्धाय, जय भीम. आणि